कृष्ण महाराज की जय। पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी। 2 मिनिटं भगवान नामस्मरण करून पुढे जाऊया। पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी। हरिनाथ महाराज की जय। शुकमुनींनी आता दुसरा मार्ग सांगायला सुरुवात केली। दुसरा मार्ग म्हणजे हठयोग। हठयोगी काय आपल्यामध्ये कोणी नाही, पण तरी सुद्धा भागवतांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याला स्पर्श करून आपल्याला पुढे गेलं पाहिजे। हठयोगामध्ये जे हठयोगी आहेत ते आपल्याच अंतरंगामध्ये असणाऱ्या 6 चक्रांचं काय करतात तर भेदन करतात। म्हणून षटचक्रांचं भेदन करून जाणं आणि त्यानंतर आत्मानुभव घेणं ही कोणती साधना आहे तर ती हठयोगाची साधना आहे। मग ही 6 चक्र कोणती आहेत तर मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र, या 6 चक्रांचं भेद करणं। आता प्रत्येक नावाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे आणि ती जागा सांगितलेली आहे। मूलाधार केंद्र कुठे आहे किंवा मूलाधार चक्र कुठे असेल तर आपल्या शरीराचा मध्यभाग म्हणजे जिथे शरीराची शिवण आहे त्या शिवणाच्या ठिकाणी त्रिकुट नावाचं काय आहे तर तो त्रिकुट असा त्रिकोणी प्रदेश आहे आणि त्या त्रिकोणी प्रदेशावरती मूलाधार चक्र स्थित आहे। मूल आधार आपल्या स्वतःच्या प्राणशक्तीचा मूळ आधार कुठे आहे तर त्या मूलाधार चक्राशी आहे। या मूलाधार चक्राचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं आपण काल एक बघितलं पहिल्या दिवशी, त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम। इथे ही गणेशाची जागा आहे आणि म्हणूनच याच मूलाधार चक्रापासून ज्ञानही ऊर्ध्वगामी होतं आणि शक्तीही ऊर्ध्वगामी होते। म्हणून ज्ञानही आतच आहे, शक्तीही आतच आहे। दोन्हींना काय करावं लागतं तर जागृत करावं लागतं, ऊर्ध्वगामी करावं लागतं आणि ऊर्ध्वगामी करावं लागणारं हे चक्र कोणतं असेल तर ते मूलाधार चक्र आहे। खूप छान मंदाते सांगतात हे मूलाधार चक्र म्हणजे काय आहे तर हे एक आपल्या आतमध्ये बसवलेली ही चिप आहे। ही चिप समजून घेणं, का समजून घेणं कारण का तर आतमध्ये याच ठिकाणी एक कोश आहे। या कोशाचं नाव आहे मनोमय कोश। या मूलाधार चक्रा ठिकाणी असणारा हा कोश याचं काम काय तर ज्या वेळेला आपला अंतसमय येईल, याचा अर्थ मृत्यूचा घटिका आपली जवळ येईल, त्यावेळेला या ठिकाणी या मूलाधार ठिकाणी असणारं जे काही ते चक्र आहे किंवा ते काय काम करतं तर हा मनोमय कोश जसा एखादा सिनेमा झर 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 आपल्या डोळ्यासमोरून चित्र जावीत तसा आपल्या संपूर्ण आयुष्याचा पाढा वाचतो आणि ह्याच्यामध्ये आपण केलेली सगळी कर्म जर 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 आपल्या डोळ्यासमोरून सरकतात। त्यावेळेला आपल्याला मृत्यूची भीती नाही वाटत, पण आपली केलेली पापकर्म आपल्या समोर येतात आणि एका क्षणामध्ये आपल्याला दरदरून घाम सुटतो की आता प्रत्येक पापकर्माचा हिशोब मला द्यायचा आहे। आणि म्हणून घाबरून शेकडो नांग्या मारल्यासारख्या वेदना मृत्यूसमयी होतात। का होतात कारण त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम। इकडे हे काम कोणाचं आहे हे मूलाधार, इथे आपल्या शक्तीचाही साठा आहे, इथे आपल्या ज्ञानाचाही साठा आहे। त्यानंतरचं जे चक्र आहे ते श्रीहाट प्रदेशामध्ये म्हणजे श्रीहाट म्हणजे त्याच्यावरती असणारा भाग ते म्हणजे आपल्या ज्याला आपण खालचं पोट म्हणतो तिथे कोणतं असेल तर ते स्वाधिष्ठान चक्र आहे। आता लक्षात येईल मी म्हणतो मी बऱ्याच वेळेला बोलताना सहज म्हणते मी माझ्या कानाने ऐकलं, मी बघितलं, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं। मी बघणं वेगळं आणि मी स्वतः
याचा अर्थ मी पेक्षा स्वतः आपल्या अधिक जवळ आहे. आता ही स्वतःची जागा कुठं आहे? स्वचं अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे हा स्व कुठं राहतो, ती जागा कोणती आहे? याचा अर्थ आपल्या या जीवाचं अधिष्ठान कुठं असेल तर ते तिथं आहे आणि म्हणून त्याचं नाव स्वाधिष्ठान असं आहे. या स्वाधिष्ठान चक्र जे आहे, आता पुढे त्याचा चक्र कार्यान्वित झाल्यानंतर काय काय होतं ते सगळं सोडून देऊ, नाहीतर तेच डोक्यात राहील आणि आपण त्याप्रमाणे काय करायला लागू, त्याचा वाट बघत राहू की मला हे दिसणार आहे का, हे दिसणार आहे का, हा रंग दिसणार आहे का, तो रंग दिसणार आहे का, ते दिसणार आहे का, झरा दिसणार आहे का, डोंगर दिसणार आहे का, नदी दिसणार आहे का. माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला तेच ऐकलं की तेवढंच आठवतं, बाकी सगळं विसरून जायला होतं. असं त्यानंतरचं जे चक्र आहे ते नाभी प्रदेशामध्ये असणारं मणिपूर चक्र. मणी म्हणजे मणी जसे रंगीत असतात तसं रंगीत 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 असं जे आहे असं त्याचं स्वरूप आहे आणि म्हणून ते मणिपूर चक्र नाभीच्या ठिकाणी आहे. त्याच्यावरती औट प्रदेशात असणारं जे आहे हृदयाच्या ठिकाणी असणारं ते अनाहत आहे. अनहत आपण म्हणतो अनाहत नाद, याचा अर्थ कोणी बोललेलं नाही तरी सुद्धा मला काय आहे तर ध्वनी ऐकायला येतो. अनाहत नाद याचा अर्थ अनाहत नाद आहे. अनाहत प्रत्येक गोष्टीच अनाहत आहे. याचा अर्थ 5 विषय आपल्याकडे आहेत आणि 5ही विषय न भोगता त्यांचा येणारा अनुभव हे काय आहे तर अनाहत चक्राचं ते स्वरूप आहे. आणि म्हणून ते अनाहत चक्र आहे ते कुठे आहे तर ते औट प्रदेशात आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याच्या थोडं वरती आणखीन औट प्रदेशामध्ये अनाहत चक्र हृदयस्थ असणारा औट प्रदेशात आहे. त्याच्यावरती गिरिश्वेत प्रदेश कंठाच्या ठिकाणी. या गिरिश्वेत प्रदेशामध्ये कोणता आहे तो विशुद्ध चक्र आहे. नावावरूनच लक्षात येईल विशुद्ध, विशेषत्वाने जे शुद्ध आहे, जे विशेषत्वाने आपल्याला शुद्ध करणारं असं जे चक्र आहे ते विशुद्ध चक्र आहे. आणि त्यानंतर भ्रमर गुंफेमध्ये असणारं आज्ञाचक्र म्हणजे दोन्ही भुवयांच्यामध्ये असणारं ते आज्ञाचक्र. भ्रमर गुफा म्हटलंय. भ्रमर गुफा याचा अर्थ कानातून शब्द जेव्हा आपल्या ऐकायला येतो तेव्हा आपण विज्ञानामध्ये शिकलोय की तो शब्द कानाच्या पडद्यावरती आदळतो तेव्हा ती सगळी पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये ते ध्वनी असे उलट्या उलट्या आपटत 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 येतात, त्या कानाच्या पडद्यावरती आदळतात आणि आत जातात. ही जी सगळी पूर्ण पोकळी आहे कानाच्या आतपासून ती त्या भूच्या मध्यापर्यंत आलेला हा सगळा जो भाग आहे त्याला भ्रमरगुंफा म्हटलेलं आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन केलेलं आहे. ती भ्रमरगुंफा आहे, तिथे असणारं ते आज्ञाचक्र आहे. आता ह्या 6 चक्रांचा भेद करायचा आणि मग कुठं जायचं तर सहस्त्रदल चक्र. मग ते कुठे आहे तर ते मस्तकामध्ये टाळूमध्ये आहे. टाळूच्या ठिकाणी असणारं सहस्त्रदल चक्र. आता 6 चक्र ज्यांनी भेद केले तेव्हा येणारा अनुभव जो आहे तो सहस्त्रदल कमल असं त्याला म्हटलेलं आहे. खूप छान म्हटलं जाते की कमळ कधी एकदम नाही उमलत, त्याची एक 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 पाकळी उमलते. खलील जिब्रान हा एक मुसलमान तत्वज्ञ आहे, पण तो खलील जिब्रान सुद्धा म्हणतो आत्मानुभव म्हणजे एखादं ताडाचं झाड नाही की ते एकाच दिशेने उंचच्या उंच वाढतं आणि काय येईल तर त्याला आपल्याला अनुभव येईल असं नाही, तर आत्मानुभव म्हणजे एखादं आंब्याचं 4ही बाजूनी डवरलेलं झाड आणि 4ही बाजूनी आलेला मोहर, एका बाजूनी नाही. म्हणून व्यक्तीचा जेव्हा विकास येतो तेव्हा एका बाजूनी नाही, तो सर्वांगांनीच घेतलेला असला पाहिजे. आणि आत्मिक विकास तरी तो सर्वांगांनी झालेला असला पाहिजे असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून जेव्हा इथपर्यंत साधक येतो तेव्हा एक 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 पाकळी त्याची उमलते सहस्त्रदल कमलाची, ज्याला तुकोबाराय म्हणतात रोज म्हणतात नित्य नवा दिस जागृतीचा. जो साधक आहे, जो भक्त आहे, त्याला रोज एक नवीन अनुभूती आली पाहिजे. अशा तऱ्हेने एक 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 पाकळी उमलत 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 तो शेवटी जातो आणि मग त्याला आत्मानुभव येतो. आणि अशी साधना करणारे कोण आहेत तर ते हट्टयोगी आहेत. त्यानंतर जी साधना जी आहे ती राजयोगी आहेत. राजयोगी सुद्धा परमेश्वरापर्यंत जाऊन पोचतात. मग हे कोण आहेत? हे सगळे तत्वज्ञ आहेत. आता तत्वज्ञ शब्दामध्ये 2 शब्द आहेत, तत्वज्ञान, तत् एव ज्ञान. शब्द जोपर्यंत कळत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला उमजत नाही. तत् म्हणजे ते नाही,
तत् म्हणजे ते ईश्वर तत्व वाच्यार्थाने, तर ते म्हणजे तत् ते लक्षार्थाने ब्रह्मतत्व. शब्द जोपर्यंत पूर्ण आपल्याला अर्थ नाही कळणार ना तोपर्यंत आपल्याला काय करायचं हेच कळत नाही. आता ते तत् एव म्हणजे केवळ एकच ते. ज्ञान म्हणजे जाणणारा, केवळ ते एकच तत्व जाणणारा जो आहे त्याला तत्वज्ञ म्हणतात. आता हे तत्वज्ञ कशी साधना करतात तर ते राजयोगाची साधना करतात. गीतेचा 9वा अध्याय. आता लक्षात येईल की सरळ सांगितलंय की हे साधना करणारे समजून घेऊन साधना करतात आणि जेव्हा ते साधना करतात तेव्हा ते जाणून घेतात की पहिल्यांदा मला काय आहेत तर मला 4 देह आहेत. जो हाडामासांचा बनलेला देह आहे त्याला स्थूल देह असं म्हणतात. शास्त्राने वर्णन केलंय त्याचं. ज्याचं वजन काट्यावरती करता येतं त्याला काय म्हणतात तर त्याला स्थूल देह असं म्हणतात. हा स्थूल देह आपल्याला दिसतो की नाही डोळ्यांनी, सगळ्यांना दिसतो. तो स्थूल देह आहे. त्याच्या आतमध्ये एक देह आहे त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात. मग हा सूक्ष्म देह म्हणजे काय? हा 19 तत्वांनी बनलेला आहे. कोणी 17 तत्व मानलेत, कोणी 19 मानलेत. पण 19 तत्व किंवा 17 तत्व कोणतीही मानली तरी तो सूक्ष्म आहे एवढं निश्चित आहे. ज्याच्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण पंचकाचे 4 पदर, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या 19 तत्वांना मिळून काय म्हटलेलं आहे तर सूक्ष्म देह असं म्हटलेलं आहे. त्याच्या आतमध्ये एक देह आहे त्याला कारण देह म्हणतात आणि त्याच्याही आतमध्ये एक देह आहे त्याला महाकारण देह म्हणतात. आमचे समर्थ अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणतात. समर्थ म्हणतात, महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे, दृश्य अवघेची सांडावे जाणून या. महाद्वार ओलांडावे. जर मला महाद्वार ओलांडायचंय तर मला कमीत कमी त्याच्या आधी 3 दारं ओलांडून जायला लागतात. कोणत्याही देवळात एकदम जातो का हो? पहिल्यांदा बाहेरचं महाद्वार आहे, त्याच्यानंतर आणखीन एक दरवाजा आहे, मग आणखीन एक आहे, गाभारा आहे आतमध्ये. याचा अर्थ एक एक दरवाजे ओलांडत आपल्याला आत यायला लागतं. तसं आत्मस्वरूपापर्यंत जाताना आपले हे 4 देह आपल्याला ओलांडून जावे लागतात. मग ते 4 देह ओलांडायचे याचा अर्थ समजून घेणं आहे की हे कसं ओलांडायचं. आता स्थूल देह ओलांडायचा म्हणजे काय? हा स्थूल देह ओलांडायचा याचा अर्थ या स्थूल देहालाच आपण स्वतःला मी समजत असतो. जेव्हा मी म्हणते तेव्हा या शरीरासकट असणाऱ्याला मी म्हणते आणि म्हणून ह्याला मी जेव्हा मी म्हणते तेव्हा हे माझं आहे असं मी म्हणते. तेव्हा हे मी आणि माझं जे आहे त्याविषयीची पूर्ण अनासक्ती येणं याचाच अर्थ हा देह ओलांडला असं म्हटलं जातं. पण हा देह असा ओलांडता येत नाही आपल्याला. मग शास्त्राने अगदी साधा सोपा इलाज आपल्याला सांगितला आणि तो साधा सोपा इलाज कोणता असेल तर शास्त्र म्हणतं, एखाद्या देवाच्या दरबारामध्ये जा आणि तिथे आंग मोडेपर्यंत काम करा. आंग मोडेपर्यंत काम करा. जी जमेल ती सेवा करा. झाडू मारा, तिथे सतरंजा घालायच्या त्या घाला. मंदिरामध्ये जी काही कामं केली जातात त्याचा परिणाम काय आहे तर स्थूल देहाविषयीची अनासक्ती. आणि जोपर्यंत ही घडत नाही तोपर्यंत पुढचा मार्ग बंद आहे. लक्षात घ्या. आम्हाला मंदिरामध्ये जाऊन सेवा करायला आवडतं पण इथे बसून करायला आवडतं. याच व्यासपीठावरती बसून मी सांगते की ज्या वेळेला युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला त्यावेळेला भगवान गोपाल कृष्णाने उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याची सेवा घेतली. पण मला जर माझ्या नंडेकडे किंवा जावेकडे उष्ट्या पत्रावळ्या उचलायला लागल्या तर मी काय संतापते हो. प्रत्येक बाईला अनुभव आहे, सांगायची गरज नाही, अनुभवाचा विषय आहे. कथा मोठ्या गोडीने आपण ऐकतो, लक्षात घ्या, पण ते करताना आपल्या जीवावरती येतं. म्हणून जे पडेल ते काम करणं. कोणतं काम सेवा कनिष्ठ आणि वरिष्ठ तिथे काहीच नाही. पण जोपर्यंत देवाच्या दरबारामध्ये आम्ही सेवा करत नाही तोपर्यंत स्थूल देहाचा विसर पडणार नाही, हा सिद्धांत आहे. मग ती केलीच पाहिजे, त्याला पर्याय नाही हो. तिथे शॉर्टकट नाही आहे काही. काका म्हणतात ना, परमार्थामध्ये शॉर्टकट काही नाही आहे. तिथे तेवढा वेळ लागणार आहे,
सावकाश होणार आहे, अलगद होणार आहे, हे सगळे शब्द आपण काकांकडून ऐकलेले आहेत. म्हणून स्थूल देहाचा विसर पडायचा असेल तर भगवंताच्या दरबारामध्ये त्यांनी सेवा करावी. त्यानंतर येणारा सूक्ष्म देह ही 19 तत्व विचारांनी ही मी नाहीत किंवा ही असणारी सगळी कशी आहेत तर ही मायेच्या प्रांतातली आहेत आणि ती नाहीशी होणारी आहेत. आणि ती नाहीशी होणारी असल्यामुळे ती जात म्हणजे जन्माला आलेली आहेत. जी जी जात म्हणजे जन्माला आलेली आहेत ती नाहीशी होणारी आहेत. आणि ती नाहीशी होणारी असल्यामुळे ते मी नाही असा बुद्धीचा निर्णय करणं. याचा अर्थ मन वायुतत्वाने बनलेलं आहे. वायू हे पंचमहाभूतापैकी एक भूत आहे. याचा अर्थ भूत निर्माण झालेलं आहे. आधी नव्हतं, आधी फक्त ब्रह्मतत्व होतं. मग त्याच्या संकल्पाने आकाशात वायू नंतर निर्माण झाला. याचा अर्थ जे निर्माण झालं ते नाहीच होणार आहे. म्हणून मन मी नाही, कारण मन त्याचं असणं शक्यच नाही. कारण हे जे जे निर्माण झालेलं आहे ते जड आहे. जे जड त्यालाच म्हणतात जे दुसऱ्यालाही जाणत नाही आणि जे स्वतःलाही जाणत नाही त्याला जड म्हणतात. चेतन जे आहे ते चेतन जे आहे ते दुसऱ्यालाही जाणतं आणि स्वतःलाही जाणू शकतं. आणि म्हणून हे 19 तत्व मी नाही असा बुद्धीचा निर्णय होणं म्हणजेच काय आहे तर स्थूल देह ओलांडणं असं म्हटलं जातं. मग आता आकाश तत्व ओलांडायचं. काय ओलांडायचंय? आकाशाचे गुण समजून घ्यायचे. आकाशाचे गुण काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे सगळे विकार आकाशाचे गुण आहेत. आकाश जसं सगळ्यांना व्यापून असतं तसा आलेला संताप पायापासून मस्तकापर्यंत भरूनच राहिलेला असतो. म्हणून म्हणतो की नाही, तळपायाच्या मस्तकाला जाते. भरून सगळे विकार भरून राहिलेले आहेत. जेव्हा अंतरंगातून हे सगळे विकार नाहीसे होतील त्यावेळेला म्हणता येईल की आता आम्ही आकाश तत्व ओलांडलं. आकुंचन, प्रसरण हे सगळे वायूचे आहेत. क्षुधा, तहान हे सगळं काय आहे? जलतत्वाचं आहे. या सगळ्यावरती जेव्हा विजय मिळू तेव्हा म्हणू शकू की आम्ही जलतत्व ओलांडलं. पण अजून तहान लागते, प्रवचनात सुद्धा लागते, बाहेर सोडाच. मंदाताईंना चालतच नाही. आम्ही कधी पाणी घेऊन बसलो की संतापतात. 3 तास 2 तास नाही बसतायत पाण्याशिवाय. याचा अर्थ कसं काय व्हावं? काय कमावलं नाही काय एवढा ताबा असं म्हणतात. आला पाहिजे ना कधीतरी. तर आपलं आपणच कमावण्याची गोष्ट आहे ती. आणि म्हणून समजून घेणं की अंतःकरण जे आहे सूक्ष्म देह मी नाही. मग त्यानंतर येणारा कारण देह, आणि कारण देह अज्ञानाचा देह आहे आणि आपल्याला याचा रोज अनुभव आहे. आणि ती म्हणजे कारण देह म्हणजे सुषुप्ती. याला कारण देह का म्हणतात? कारण 2 अवस्थांना जो कारण असतो त्याला कारण देह असं म्हणतात. जो जागृतीलाही कारण आहे, जो स्वप्नावस्थेलाही कारण आहे. याचा अर्थ स्वप्न तेव्हाच पडतात जेव्हा आपण गाढ झोपेमध्ये सुषुप्तीमध्ये जातो. जागृतीमध्ये तेव्हाच येतो जेव्हा आपण सुषुप्तीमध्ये जातो. स्वप्नातून एकदम जागृतीमध्ये येत नाही. स्वप्नातून पुन्हा सुषुप्तीत जावं लागतं, सुषुप्तीत पुन्हा जागृतीमध्ये यावं लागतं. मध्ये जो देह आहे आणि म्हणून 2 अवस्थांना जो कारणभूत आहे त्याला कारण देह म्हणतात. इथे घोर अज्ञान आहे. पण आपल्याला रोज अनुभव आहे की आपल्याला अत्यंत सुखाची अनुभूती तिकडे येते. पण ती सुखाची अनुभूती, याचा अर्थ मला सुखाचा अनुभव येतो. आपण रोज म्हणतो मला छान गाढ झोप लागली होती. हे असं म्हटलं तरी सुद्धा जेव्हा गाढ झोपेमध्ये सुखाची अनुभूती घेत होतो तेव्हा आपल्याला ते कळतं का हो? तेव्हा नाही ना कळत. त्याच्या स्मृतीने कळतं, त्याचा आठवण येते आणि कळतं की मी सुखामध्ये होतो. पण जेव्हा सुखामध्ये असतो, त्या स्थितीमध्ये असतो, तेव्हा ते कळतच नाही. कारण त्या सुखाचा भोग घेणारी ती वृत्ती तशीच झालेली असते. तिथे ती वेगळेपणाने शिल्लक नसते. पण ही अवस्था आपल्याला जी येते ती ईश्वराच्या कृपेने येते. म्हणून मला पाहिजे तेव्हा झोप मला कधीही येत नाही. जीवाला आत्मानुभूती, सुखानुभूती किती हवी हे ईश्वराच्या अधीन आहे, ती त्याच्या अधीन आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा ती झोप नाही येत. म्हणून काका उदाहरण देतात ना की एक होता कोणीतरी गुन्हेगार, त्याला शिक्षा दिली, तुला पाहिजे तर देतो पण झोपायचं नाही. तो म्हणतो काही करा पण मला झोपू द्या.
झोप मला का प्रिय आहे? कारण तिथे निर्विषय आनंद जे माझं स्वरूप आहे त्या स्वरूपाला मी जाऊन मिळतो. माझी सगळी इंद्रिय त्या आत्मस्वरूपात लीन होतात, म्हणून सुखाची अनुभूती आहे. पण आपल्या अनुभूती बाबतीत तो अज्ञानी आहे आणि म्हणून अविद्येने युक्त आहे आणि म्हणून त्याला कारणदेह म्हणतात. आता हा समजून घेणं आहे. आणि त्यानंतर पुढची अवस्था तुर्य अवस्था, ज्ञानाची अवस्था. जर ध्यानाला बसलेलो असू, सहा अहम असे म्हणत असू किंवा नाम घेत असू, तर वृत्ती जर नामाकार झालेली असेल तर नामाकार झाल्यानंतर तीच वृत्ती ब्रह्माकार झालेली आहे. आणि जेव्हा वृत्ती ब्रह्माकार झालेली आहे तेव्हा मी ब्रह्माकार झालेली आहे असं सांगायला वृत्ती शिल्लकच नाही. ती तुर्यावस्था आहे. पण तरी सुद्धा तिथे सहा अहम म्हणणारी सूक्ष्म अहम वृत्ती वेगळीच आहे आणि म्हणून ती अवस्था आहे. ह्या चारही ओलांडल्यानंतर महाद्वार ओलांडावे, मग देवदर्शन घ्यावे, दृश्य अवघेची सांडावे जाणवणी या समर्थ म्हणतात. म्हणून हे चारही देह ओलांडून जायचंय. या चारही देहाची अनासक्ती आली पाहिजे. ह्यातला मी काहीच नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही. आम्ही आचार्यांचं निर्वाण षटक रोज म्हणतो, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च, सगळं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे सगळं नाही 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 म्हणणं म्हणजे व्यतिरेकाचं साधन आहे. हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही. मग जे काही उरलेलं असेल ते म्हणता म्हणता जो काही अनुभव येईल तो वेगळा. पण हे चार देह ओलांडून जाण्याची जी साधन आहे ते कोण करतात? तर ते राजयोगी करतात. मग कोणी चार देह ओलांडतात तर कोणी 5 कोश ओलांडतात. कोशांची ओलांडण्याची तीच आहे. म्हणून अन्नमय कोश म्हणजे जो अन्नामधून निर्माण झाला तो आहे. मग प्राणमय कोश आहे, मग त्याच्यामध्ये मनोमय कोश आहे, बुद्धिमय म्हणजे विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी त्याच्यामध्ये आहे प्रामुख्याने. मग आनंदाचा भास आहे जो आपण आत्ता म्हटलं की 6 म्हणणाऱ्या वृत्तीमध्ये आहे. मग कोणतंही काही असू दे पण ओलांडून जाणं ही जी साधना आहे त्याला राजयोग म्हटलेलं आहे. आणि त्यानंतरचा भक्तियोग आहे ज्याचा आपण विचार केला की ज्याच्यामध्ये पुन्हा श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या नवविधा भक्ती आहेत. या सगळ्या नवविधा भक्ती पुन्हा एकदा अत्यंत सविस्तरपणे भागवतामध्ये सांगितलेल्या आहेत. पण भर दिलेला आहे तो पुन्हा नामसाधनेमध्ये. नामसाधनेला पर्यायच नाही. सर्व संतांनी एकमुखाने गायलेली जी साधना आहे ती म्हणजे नामसाधन आहे. या नामसाधनेचं वैशिष्ट्य असे की ज्याला काही लागतच नाही, उपाधी रहित आहे. बाकी सगळ्याला काहीतरी उपाधी आहे. श्रवण म्हटलं तर सांगणारा कोणीतरी पाहिजे, ऐकणारा कोणीतरी पाहिजे, निदान पुस्तक तरी वाचणारा कोणीतरी पाहिजे. कीर्तन म्हटलं तर सांगणारा पाहिजे, ऐकणारा पाहिजे. पादसेवन म्हटलं तर ज्याचं करायचंय तो पाहिजे, करणारा पाहिजे. अर्चन म्हटलं तर ज्याचं पूजन करायचंय तो पाहिजे आणि काहीतरी करण्याची क्रिया. सगळीकडे हे 2-2 कमीत कमी आहे. पण नामस्मरण भक्तीमध्ये मात्र एकच आहे, कोणती उपाधीच नाही आहे. आणि उपाधी रहित असं असणारं एकमेव साधन कोणतं असेल तर ते नामसाधन आहे. आणि म्हणून संतांनी दिलंय अनेक प्रक्रिया. आपण ध्यानाच्या प्रक्रिया बघितल्या, लयचिंतन आहे, तत्वचिंतन आहे, आत्ता आपण बघितलं देह ओलांडण्याची प्रक्रिया आहे. अगदी तशीच नामाची एक प्रक्रिया बघू. आपण म्हणतो परमात्मा, अगदी पहिल्या दिवशी बघितलं भगवान कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, तो सद्रूप आहे. म्हणजे तो त्याचं अस्तित्व नित्य आहे, निरपेक्ष अस्तित्व, त्याचं पदार्थ रहित असं अस्तित्व ज्याला आहे त्याला काय म्हणतो आपण? सत आहे. चित म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, जाणण्याची कोणतीही वस्तू नाही पण असणारं ज्ञान शिल्लक आहे. म्हणजे आपण म्हटलं की विद्यार्थी म्हणतात ना, बाई आम्हाला तुम्ही काय शिकवता, काहीच कळत नाही. पण आम्ही शिक्षका म्हणतो ठीक आहे तुला नाही कळलं तरी कळलं, पण तुला कळलं हे जे आहे ते फार महत्वाचं आहे. कारण ज्याला कळलं की हे मला कळत नाहीये तिथे स्थिर राहणं हे ज्ञान स्वरूप असणं, असणारं ज्ञान चित्त, ज्ञेय निरपेक्ष ज्ञान आणि विषय निरपेक्ष आनंद. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे आणि म्हणून नाम सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. गीता प्रेसची पुस्तकं लिहिणारे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक जे लेखक होते त्या लेखकामध्ये असणारे रामसुखदासजी वयाच्या 103 वर्षापर्यंत ते होते आणि त्यांनी आयुष्यभर रामनामाचा प्रचार केला. ते सुंदर म्हणतात, ते असं म्हणतात, नाम
सच्चिदानंद रूप आहे, परमात्माही सच्चिदानंद रूप आहे. त्यांनी सुंदर प्रक्रिया सांगितली. ते असं म्हणतात की आम्ही एखादा कोणाचा तरी ग्रंथ वाचतो, आम्हाला प्रपंचामध्ये पुष्कळ अडचणी येतात आणि कुणीतरी सांगतं की तुम्ही हा मंत्र म्हणा. मंत्र म्हणा म्हणजे नाम घ्या. ते नाम आम्ही घेतो आणि नाम घेतल्यानंतर लक्षात येतं की आमचं संकट हळूहळू काय होतं, ते संकटात निघून जातं आणि संकट दूर झाल्यानंतर आपल्याला आनंदाची म्हणजे सुखाची अनुभूती येते. याचा अर्थ नाम घ्यायला लागल्यानंतर प्रपंचातली संकट हळूहळू कमी होतात, आपल्या मनासारखं व्हायला लागतं, म्हणजे दुःख दूर होतं आणि सुखाची अनुभूती थोडी वाढते. याचा अर्थ नाम पहिल्यांदी आनंद तत्वाची अनुभूती करून देतं. आता हे आनंद मिळाल्यानंतर लक्षात येतं की नामामुळे जर मला आनंद मिळतोय तर तो नामधारक आता पुन्हा पुन्हा नाम घ्यायला लागतो, नेटाने नाम घेतो आणि त्या नेटाने नाम घेतल्याचा परिणाम म्हणून काय होतं, तो एखाद्या संतांच्या सहवासामध्ये येतो, एखाद्या ग्रंथाच्या सहवासामध्ये येतो आणि मग त्याला नाम म्हणजे काय, नामाचा नामी म्हणजे काय, नामनामीचा अभेद म्हणजे काय, नाम घेणारा सुद्धा कोण आहे, त्याचा सुद्धा एक नामी आहे आणि त्याही नामनामीचा अभेदच आहे. आणि जसा असा नामनामीचा जिथे अभेद आहे तिथे घेणाऱ्याच्याही नामनामीचा अभेद आहे, ज्याचं नाम घेतलं जातं त्याच्याही नामनामीचा अभेद आहे. हे सगळं नामाचं, नाम साधनेचं जे काही सगळं ज्ञान आहे ते सगळं त्याच्यापुढे उघडं होतं. हे कोण करून देतं, तर त्याने घेतलेलं नामच त्याचा करून देतं. म्हणून नामच त्याला नामीचं ज्ञान करून देतं. आता जिथे नाम नामीचं ज्ञान करून देतं तेव्हा ते नाम आधी आनंदाची अनुभूती देतं, नंतर ते त्याला चित्तची अनुभूती देतं म्हणजे ज्ञानाची अनुभूती देतं. आता तो नामधारक नामच सोडत नाही, तो भक्त अखंड नाम घेतो, अखंड नाम घेतो, अखंड नाम घेतो. आणि असा भक्त कुठेही जाऊ दे, कोणत्याही देवळात जाऊ दे, कोणालाही नमस्कार करू दे, त्याला असं वाटतं जेव्हा तो नमस्कार करतो तेव्हा त्याच्या आतमध्ये त्याचं ते दैवत आहे, ज्याचं नाम घेत असतो तोच देव त्याला असं वाटतं की माझ्या समोर आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाते. विठ्ठलाचा भक्त असेल तर विठ्ठल त्याला वाटेल, रामाचा भक्त असेल तर राम वाटेल, दत्ताचा असेल तर दत्त वाटेल, गणपतीचा असेल तर गणपती वाटेल. म्हणजे जिथे जिथे जातो तिथे तेच तत्व आहे याची अनुभूती दिली जाते, म्हणजे सत्तत्वाची अनुभूती दिली जाते. म्हणजे नामच नामधारकाला सच्चित आणि आनंद या तिन्हीची अनुभूती करून देतं. आणि चिंतनाने सुद्धा सच्चिदानंद स्वरूपाचीच प्राप्ती करून घ्यायची, नामाने सुद्धा हाच अनुभव येतो असं संत आपल्याला सांगतात. आणि असं हे समग्र काय आहे तर तो भक्ती मार्ग आहे असं सांगितलेलं आहे. मग त्यानंतर पुन्हा एकदा विश्वाची उत्पत्ती कशी आहे ते सांगितलंय. आणि मग ज्या वेळेला विश्वाची उत्पत्ती होते ती ज्या ईश्वराने केलेली आहे तो त्याच्यामध्ये शिरतो. तो कसा शिरतो, तो शक्ती स्वरूपाने शिरतो. भागवताने सुंदर दृष्टांत दिले. भागवत असं म्हणतं की घरामध्ये आई आहे आणि त्या आईने जर लाडू केले असतील तर ती लाडू जेव्हा मुलं खातात तेव्हा त्या मुलांमध्ये लाडू जेव्हा ते खातात तेव्हा आईच्या शक्तीची ऊर्जा त्या लाडवामध्ये शिरलेली आहे. ती शक्ती त्यांना मिळते. लाडू खाल्ल्यानंतर त्यांना काय मिळतं, त्यांना शक्ती मिळते, त्यांना ऊर्जा मिळते. ही ऊर्जा कोणाची आहे, ही आईची शक्ती आहे. म्हणून तिथे शक्तीचं संक्रमण आहे. आता हे शक्तीचं संक्रमण इतकं सहज होतं हे आपल्या लक्षातही येत नाही कधी, पण हे जेव्हा संत सांगतात, शास्त्र सांगतात तेव्हा आपल्याला कळतं की अशा प्रकाराने शक्तीचं संक्रमण होतं, ज्ञानाचंही संक्रमणच होतं. म्हणून ज्ञानाचं संक्रमण आहे, शक्तीचं संक्रमण आहे, हे सगळं सांगितलं. आणि आता सूतजी म्हणत आहेत, एक दिवस ब्रह्मदेव म्हणे नारदांना म्हणाले, नारदा, या विराट पुरुषाच्या नाभीमधून माझी उत्पत्ती झाली. याच विराट पुरुषाने म्हणजे नारायणाने मरीची, अत्री, अंगिरा, पुलह, पुलस्त्य, ऋतू, वशिष्ठ, भृगु आणि अथर्व अशा 9 ऋषींचं यजन केलं. यजन केलं म्हणजे त्यांना निर्माण केलं. जेव्हा या 9 जणांना निर्माण केलं यांनाच प्रजापती हे नाव पडलं आणि यांच्यापासूनच प्रजा निर्माण झाली. आणि म्हणून ही सगळी कोणाची आहेत, आपली गोत्र आहेत. याच गोत्रांपासून आपली सगळी जी आहे ती निर्मिती झाली असं सांगितलं जातं. आणि मग यानंतर पुन्हा मी तुला सांगतो ते म्हणजे जर परमात्म्याची अनुभूती घ्यायची असेल तर अन्वय म्हणजे काय, व्यतिरेक म्हणजे काय ते जाणून घे. अगदी सोप्या भाषेमध्ये भागवतात सांगितलंय. आपल्याला भागवत असं म्हणतं,
अन्वय म्हणजे व्यापून असणं आणि व्यतिरेक म्हणजे वेगळेपणाने असणं. मातीमधून घडा निर्माण होतो, म्हणून घड्यामध्ये मातीचा अन्वय आहे. घड्याला कुठेही स्पर्श करा, कशाला स्पर्श केला जातो? तिथे मातीच आहे, म्हणून घड्यामध्ये मातीचा अन्वय आहे. पण मातीचं कुठेतरी रस्त्यात पडलेली माती असेल तर त्या मातीमध्ये घडा नाही, आणि म्हणून घड्याचा आकारही नाही, आणि त्याला घडा हे नावही नाही. जे नाही आहे त्याला व्यतिरेक म्हणतात. व्यापून असणं याला अन्वय म्हणतात. अन्वयाची साधना करणं नाही, साधना व्यतिरेकाची करावी असं आपल्याला साधना सांगतं. आणि मग यानंतर भागवताचा सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे ते तुला राजा सांगतो. शुकमुनींनी सांगायला सुरुवात केली, आणि ती म्हणजे भागवतामध्ये 10 विषय आहेत. ह्या संपूर्ण ग्रंथामध्ये 10 विषयांचं प्रतिपादन आहे. ते विषय कोणते आहेत ते समजावून घे, सांगायला सुरुवात केली. यातला पहिला विषय आहे ज्याला सर्ग म्हणतात. सर्ग म्हणजे काय? सर्ग म्हणजे त्या विराट पुरुषाने पंचमहाभूते आणि त्रिगुण यांच्या योगे जी स्थावर जंगम निर्माण केलं त्याला सर्ग असं म्हणतात. पंचमहाभूत आहेत आणि त्रिगुण आहे, याच्या साह्याने स्थावर जंगम. स्थावर जंगम म्हणजे स्थिर. मग याच्यामध्ये काय आहेत? पर्वत आहेत, आहे ना, लक्षात येईल. नद्या आहेत. आता ही सगळी जी आहेत ही स्थावर जंगम आहे. हे जे काही निर्माण झालं त्याला काय म्हटलेलं आहे? सर्ग म्हटलेलं आहे. ज्याला आपण म्हणतो की रॉ मटेरियल, विश्वाचं रॉ मटेरियल कोणतं असेल तर ते सर्ग आहे. त्याचा पुढचा विषय आहे विसर्ग. विसर्ग म्हणजे आपापल्या, आता त्यांनी सांगितलं की पंचमहाभूत आणि त्रिगुण या सगळ्यांच्या साह्याने पंचमहाभूता, दशेंद्रिय, मन, महत्त्व, अहंकार ह्या सगळ्याच्या साह्याने विराट रूपाने जी त्यांनी निर्मिती केली त्याला म्हणतात विसर्ग. याचाच अर्थ माती निर्माण झाली, पण माती निर्माण झाल्यानंतर कुंभार निर्माण केला की जो काय करायला लागला, आता त्या मातीला आकार द्यायला बसला. म्हणजे सर्गामध्ये कच्चा माल निर्माण केला आणि आता हा कुंभार झाला, आणि कुंभार झाल्यानंतर यांनी आकार द्यायला सुरुवात केली आणि 84 लक्ष योनी बनवल्या. म्हणून तिथे काय काय आहे? पंचमहाभूत आहेत, पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत. या 84 लक्ष योनीला मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे. म्हणजेच काय आहे? इथे ईश्वर सृष्टी निर्माण झाली आणि त्याचबरोबर जीवसृष्टी सुद्धा निर्माण झाली. ईश्वर सृष्टी त्रास देत नाही, जीवसृष्टी त्रास दिल्याशिवाय राहत नाही. ईश्वर सृष्टी काही त्रास देत नाही. मंदाते सुंदर दृष्टांत देतात. मंदाते म्हणतात मी एका स्टेशनवरती जाऊन रेल्वे स्टेशनवरती उभं राहावं, गाडी आल्यानंतर हजारो लोक येतात. मी अत्यंत त्रयस्थपणे त्या सगळ्या पुरुष आणि स्त्रियांकडे बघतो. स्त्री आणि पुरुष बनवलेली आहे, ईशसृष्टी आहे, ती त्रास देत नाही. पण त्या स्टेशन मधली एखादी स्त्री माझी बायको किंवा माझी मुलगी असावी, किंवा त्या पुरुषामधला माझा भाऊ किंवा माझा शत्रू असावा, लगेच माझी वृत्ती तिकडे गेलीच. ज्याला मी माझं म्हटलं आणि अंतःकरण वृत्तीने बांधून ठेवलं याला जीवकृत माया म्हणतात. आणि केवळ स्त्री पुरुष लक्षावधी बनवणं याला ईशकृत माया म्हणतात. ईशकृत माया त्रास देत नाही कारण ती सामान्य आहे. जीवकृत माया विशेष आहे म्हणून ती त्रास दिल्याशिवाय राहतही नाही. आता इथे विसर्ग याचा अर्थ त्यांनी जीवकृत माया म्हणजे त्रिपुटी सहित असणारं जे काही आहे, ज्ञाताज्ञेय ज्ञान, ध्याताध्येय ध्यान, भक्त भगवंत आणि भक्ती, ही सगळी त्रिपुटी जिथे निर्माण केली ती काय आहे तर ती विसर्ग आहे. त्यानंतरचा भागवताचा तिसरा विषय आहे स्थान. स्थान याचाच अर्थ सृष्टीचा उत्कर्ष. आता सृष्टीचा उत्कर्ष कधी होतो? कधी काळी हे जग नव्हतं, आज हे जग दिसायला लागलं, हे आपल्याला समजतं. पण जीवाच्या संदर्भामध्ये स्थान म्हणजे जेव्हा आपण जागृत अवस्थेमध्ये येतो, डोळे उघडतो, तेव्हा आपल्याला जग दिसतं, तोपर्यंत जगच दिसत नाही. म्हणून जागृत अवस्थेमध्ये काय, जीवाच्या संदर्भामध्ये ती जागृत अवस्था आहे. सृष्टीचा उत्कर्ष याला स्थान म्हटलंय. हा भागवताचा तिसरा विषय. भागवताचा चौथा विषय पोषण आहे.
पोषण म्हणजे भगवंताचा भक्तावरती झालेला अनुग्रह, याला पोषण म्हटलेलं आहे. हा पोषण दोन प्रकारांनी होतं. एक सामान्य पोषण आहे आणि एक विशेष पोषण आहे. सामान्य पोषण म्हणजे उदरभरण करणे आणि विशेष पोषण म्हणजे दुःख निवृत्ती करून आनंदाची प्राप्ती करून देणे. आता ही कोण करणार आहे? सद्गुरू करणार आहेत. घरामध्ये माता पिता आहेत बघा, आई उदरभरणाची काळजी घेते, सामान्य पोषण आहे. आणि वडील दुःखाची निवृत्ती करतात, आनंदाची प्राप्ती करून घेतात. आणि म्हणून गमतीने म्हणतात, ठेच लागलं की पोर आई म्हणतं, पण समोर ट्रक आला तर बाप रे म्हणतं. कारण माहिती इथं आई चालतच नाही, इथं बापच पाहिजे वाचवायला. संकट जितकं मोठं आहे तितकं कोणाची हाक आपण मारतो, तर तेव्हा आपण वडील आठवले जातात. म्हणून जो भक्तांवरती झालेला अनुग्रह दोन प्रकारचा आहे, एक सामान्य आणि एक विशेष आहे. हा चौथा भागवताचा विषय. पाचवा भागवताचा विषय मन्वंतर आहे. अनुग्रहास प्राप्त झालेल्या मनुनी जो धर्म आहे तो आखून दिलेला आहे, त्याप्रमाणे आचरण करून दाखवलं जातं, त्याला मन्वंतर म्हणतात. आपल्याकडे आपण कोणाचं आचरण करतो? रामाचं आचरण करायचं म्हणतो. राम कसा आहे? अनुकरणीय आहे. आणि कृष्ण कसा आहे? आनंददायी आहे. कृष्णासारखं आचरण झेपेल का हो? एक करताना डोक्यावरचे केस जातात, तेवढ्या केल्या तर काय काय होईल? शक्य नाही, कोणालाच शक्य नाही. ते त्यालाच शक्य आहे. याचा अर्थ कोणाचं आचरण करावं वेगळं. म्हणून मन्वांतर, मनुनी जो धर्म आखून दिला त्याप्रमाणे आचरण करून दाखवलं. आधुनिक भाषेमध्ये ज्याला आपण म्हणतो रोल मॉडेल, कोणीतरी आपल्यासमोर एक आदर्श हवा, ज्याचा आदर्श बघून आम्ही काय करू? आचरण करू, त्याला म्हटलेले मन्वंतर. हा भागवताचा पाचवा विषय. सहावा विषय उती आहे. उती म्हणजे प्राण्यांच्या पापपुण्यात्मक वासना. ह्या वासना जाता जात नाहीत. जे मला हवं नको असं आपल्याला वाटतं त्याला वासना म्हणतात, याला उती म्हटलेलं आहे. हा त्याचा सहावा विषय. सातवा विषय ईशानू कथा. याचा अर्थ भगवंताचे अवतार, त्यांच्या कथा, भगवंताचे भक्त, त्या भक्तांच्या कथा, त्यांची चरित्रे, हे सगळं ईशानू कथेमध्ये येतं. त्यानंतर निरोध. भगवंत ज्या वेळेला योग निद्रेमध्ये जातो, भगवंत योग निद्रेमध्ये केव्हा जातो? जेव्हा विश्वाचा लय होतो तेव्हा भगवंत योग निद्रेमध्ये जातो. विश्व आज आपल्याला दिसतंय, पण एक दिवस किंवा एक क्षण असा येणार आहे की संपूर्ण विश्व त्यावेळेला नसणार आहे. त्यावेळेला भगवंत कुठे जातो? तो योग निद्रेमध्ये जातो. आपली भोग निद्रा आहे, त्याची योग निद्रा आहे. आपली दिवसभर इंद्रिय भोग भोगून भोगून गलित गात्र होतात. आता भोग भोगण्याची ताकदच शिल्लक होत नाही, तेव्हा थकतात आणि मग झोपून जातात. म्हणून कोणती आहे? भोग निद्रा आहे, त्याची योग निद्रा आहे. तो जेव्हा योग निद्रेमध्ये जातो तेव्हा विश्वाचा लय आहे. आणि जेव्हा विश्वाचा लय आहे तेव्हा विश्वामध्ये कोट्यावधी असणारे जेवढे म्हणून योनी आहेत, लक्षावधी आहेत, त्या सगळ्यांना घेऊन जायचंय ना. सगळेच आता जाणार आहेत. प्रत्येकाचं काहीतरी कर्म आहे, प्रत्येकाच्या वासना आहेत, त्या वासना सूक्ष्म आहेत, त्यांची कर्मफळं अत्यंत सूक्ष्म आहेत. ही इतकी सूक्ष्म आहेत, सूक्ष्म बीज 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 रूपी आहेत. लक्षावधी कोट्यावधी लोकांची वासना बीज सूक्ष्म अनंत आहेत, त्यांची कर्मफळं सूक्ष्म आहेत. विश्व तर लयाला गेलेलं आहे. आणि म्हणून त्या सगळ्या बीजांचं रक्षण करणं, ती किती आहेत? तर ती अनंत आहेत. ती अनंत आहेत. आणि म्हणून ती बीज जवळ 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 आल्यानंतर त्याचाच काय झाला? तर अनंत शेषनाग तयार झाला. शेष याचा अर्थ ब्रह्मतत्व अनंत आहे. या अनंतातून काही काढून टाकलं तरी काहीतरी शेष शिल्लक राहतच नाही, जे निशेषच आहे. आणि म्हणून शेष आणि अनंत एकच आहे. म्हणून ही आपली सगळी कर्मफळं आहेत. सुंदर दृष्टांत मंदाते त्याला देतात. आम्ही प्रवासाला जातो तेव्हा पाकिट कुठे ठेवतो? आपल्या शरीराच्या जवळ. काका म्हणतात ना, अगदी खिशामध्ये ठेवतो आणि सारखे त्याला हात लावतो की ते पैसे आहेत ना जवळ, तिकीट जवळ आहे ना. याचा अर्थ प्रवासामध्ये जी मौल्यवान गोष्टी आहे ती आपण आपल्या जवळ ठेवतो. तसं या भगवंतानी
जतन करण्यासारखं काय आहे तर आपली वासना बीज आणि जी कर्म आपण भोगलेली नाहीत ती कर्म फळ जी भोगण्याची आहेत ती अनंत अशी असणारी त्याचाच तो नाग करतो आणि भगवंत त्याच्यावरतीच झोपतो. पुन्हा यथावकाश जेव्हा विश्व निर्माण करायचं तेव्हा त्याला ते त्याचं गेल्या जन्मातलं हे फळ आहे त्याचं त्याला द्यायचं. त्याचं हे शरीर होतं वासनेप्रमाणे त्याला हे शरीर यायचं. सगळा हिशोब मांडायचा. काय कॅल्क्युलेशन परफेक्ट असेल हो, किती परफेक्ट कॅल्क्युलेशन असेल त्याचं. तुम्ही आणि मी काय कॅल्क्युलेशन करणार, काय आपली बुद्धी काम करणार. तिथं बुद्धी सुद्धा काम करत नाही. हे जो त्या अवस्थेमध्ये भगवंत जातो तो त्याच्या योग निद्रेमध्ये जातो. या योग निद्रेच्या स्थितीला म्हटलेले निरोध. या निरोधामध्ये आपलीच कर्मबीज आहेत, आपलीच वासना बीज आहेत आणि त्यानंतर नवीन सृष्टी निर्माण करण्यासाठी जो काही ज्याचं रक्षण तो करतो त्याला निरोध म्हणतात. जीवाच्या संदर्भामध्ये त्याला सुषुप्ती म्हणता येईल. त्यानंतरचा भागवताचा विषय आहे तो म्हणजे मुक्ती. मुक्ती याचा अर्थ मी करता मी भोगता या विपरीत भावनेचा त्याग. बस भासमान जे आहे जे माईक आहे ते माईक असणाऱ्या भासमान असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करणे आणि केवळ परमात्म्याला स्वीकारणे किंवा ब्रह्मतत्व स्वीकारणे आणि अखंड त्या स्थितीमध्ये राहणे त्यालाच ब्राह्मी स्थिती म्हटलेलं आहे. आणि या ब्राह्मी स्थितीमध्ये राहणं याला मुक्ती म्हटलेलं आहे. आणि शेवटचा 10वा भागवताचा जो विषय आहे त्याला आश्रय म्हणतात. सृष्टी उत्पन्न करून प्रकाशित करणारा म्हणजे सृष्टी उत्पन्न करणारा त्याला प्रकाशित करणारा त्याचा प्रलय घडवून आणणारा एकच तत्व आहे त्यालाच परमात्मा म्हणतात. आणि हाच सर्व जीवांचा आश्रय आहे. त्याचं स्वरूप काय आहे हाच भागवताचा 10वा विषय आहे. बस भागवतामध्ये एवढे 10 विषय आहेत. आणि अशा या भगवंताने आपल्या लीलेने अनेक अवतार घेतले. काही अवतार त्यांनी तिर्यक योनीमध्ये घेतले. तिर्यक किंवा तामस योनी. तिर्यक योनी याचा अर्थ ज्याचा देह पडल्यानंतर त्याच्यावरती कोणतेही संस्कार केले जात नाहीत. रस्त्यात कुत्रं मरून पडलं काही संस्कार आहेत का हो? एखादा पक्षी मरून पडला काही संस्कार आहेत का? नाही. तिर्यक योनी ज्या योनीवरती मृत्यूनंतर संस्कार केले जात नाहीत त्याला तिर्यक योनी असं म्हणतात. आणि याच भगवंतानी सात्विक आणि राजस रूपामध्ये काही अवतार घेतले ज्याच्यामध्ये व्यास आहेत, पृथू आहेत, ऋषभराजा आहे, वामन आहेत, राम आहे, कृष्ण आहे, बुद्ध आहेत. असे हे अनेक अवतार घेऊन त्यांनी धर्मसंस्थापना केली. त्यानंतर गुणांचा विचार येतो जो आपला काल झालाय आणि म्हणून आता त्याला स्पर्शही करणार नाही. आणि यानंतर शुकमुनी परीक्षिताला म्हणतायत फार पूर्वी मैत्रेय ऋषींनी विदुराला जी कथा सांगितली तेच मी तुला आता सांगतो. हे संपूर्ण विश्व कशा कशाने बनलेलं आहे ते मी तुला आता सांगतो. त्याला असं म्हणतात सर्ग. हे संपूर्ण विश्व 10 सर्गांनी बनलेलं आहे. हे 10 सर्ग म्हणजे काय हे मी तुला सांगतो. आणि आता शुकमुनींनी परीक्षिताला ते सांगायला सुरुवात केली. ते म्हणतात प्रथम सर्ग म्हणजे कोणता असेल तर रज तम आणि सत्व या गुणांचे कमी अधिक म्हणजे महत्त्व. आता रज तम आणि सत्व जेव्हा समस्थितीमध्ये असतात साम्यावस्थेमध्ये असतात तेव्हा विश्वाची उत्पत्तीच नाही. जेव्हा हे कमी जास्त होतात तेव्हा विश्वाची उत्पत्ती होते. याचा अर्थ काहीतरी निर्माण करायचं असेल तर ते समान स्थितीमध्ये असून चालत नाही. महत्त्व याचा अर्थ आपल्या एकट्याची एक बुद्धी पण संपूर्ण विश्वामध्ये असणारे जे लक्षावधी 84 लक्ष योनी आहेत त्यांच्यामध्ये असणारं ते जे तेज तत्व आहे ते आपलं माझं तुझं ह्याचं त्याचं प्रत्येकाचं मग ते हत्ती असेल, घोडा असेल, हरिण असेल, माकड असेल, उंट असेल, गांडूळ असेल, झुरळ असेल, आणखीन काय काय असेल ते सगळ्यांचं जे तेज तत्व आहे त्याला महत्त्व म्हटलंय. आणि असं हे महत्त्व म्हणून 3 गुणां जेव्हा कमी जास्त होतात तेव्हा काहीतरी निर्मिती आहे आणि जिथे निर्मिती आहे तिथे तेजतत्व आहे म्हणून ते महत्त्व आहे. हे ह्याच्या साह्याने जे बनलेलं आहे तो भागवताचा पहिला सर्ग आहे. आता दुसरा सर्ग ह्याच्या साह्याने विश्व बनलेलं आहे. दुसरा सर्ग कोणता असेल तर पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि त्यांना जाणणारा अहंकार. अहंकार कोणता आहे? बुद्धीचा आहे, तेजतत्व आहे. आता हे लक्षात येईल की
अहम अहम कारयती ती अहंकार. हा अहंकार कोणता आहे तर जर आपण बघितलं तर कोणत्या तत्वाचा तो येतो, तो पृथ्वी तत्वाचा अहंकार आहे. याचा अर्थ इथे साकारता आहे. जिथे साकारता आहे तिथे अहम वृत्ती आहे आणि अहम वृत्ती आपल्याला त्या परमात्म्यापासून वेगळी करते. हा दुसरा सर्ग आहे. तिसरा सर्ग जो आहे तो शब्दाधिक भूते वायू म्हणजे तन्मात्रा. म्हणजे जेव्हा आपण काल बघितलं की पहिल्यांदी जेव्हा विश्वनिर्मितीची प्रक्रिया बघितली तेव्हा तन्मात्रा बघितल्या, म्हणजे पंचमहाभूत निर्माण झाली पण ती वेगळी वेगळी. तत् एव मात्रा, तन्मात्रा वेगळी वेगळी, ती अत्यंत सूक्ष्म होती. त्यामुळे त्याच्यातून निर्मिती काही झाली नव्हती. ती जी सूक्ष्म भूत आहेत तो तिसरा सर्ग आहे. चौथा सर्ग म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय व मन यांची उत्पत्ती. आता कुठे कुठे मन आहे, वृक्षामध्ये पण आहे. याचा अर्थ जे काही वृक्ष आहेत तिथे सुद्धा ते आहे. मग मन ज्या ज्या ठिकाणी आहे त्या सगळ्याची उत्पत्ती कुठे झाली तर ती चौथ्या सर्गामध्ये सांगितले. याचा अर्थ ह्या सगळ्याच्या सहाय्याने विश्व बनलेले. पाचवा सर्ग म्हणजे सात्विक अहंकारापासून निर्माण झालेल्या देवता. किती देवता आहेत आपल्याकडे, अनेक देवता आहेत. प्रत्येक कर्मेंद्रियाची देवता आहे, ज्ञानेंद्रियांची देवता आहे. सहावा सर्ग जो आहे तो जीवाला आवरण करणाऱ्या, विक्षेप करणाऱ्या 5 अविद्या. ह्याच्या सहाय्याने संपूर्ण विश्व बनलेलं आहे, जग बनलेलं आहे. कारण आपल्यालाच त्या आहेत. 5 प्रकारच्या अविद्या प्रत्येकाला आहेत. की कोणत्या कोणत्या म्हटलं त्यांनी, पहिलं त्यांनी म्हटलंय तम. तम म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. दुसरं मोह म्हणजे स्वतःला मी देह आहे असं समजणं. तिसरं महामोह म्हणजे विविध भोगांची इच्छा. चौथं तामिस्र म्हणजे इच्छाही आहे, भोगही आहे आणि इच्छेनुसार भोग मिळाला नाही की क्रोधही येतो. हा तामिस्र. आणि पाचवं अंध तामिस्र म्हणजे क्रोधाच्या आहारी जाणं आणि विवेक घालवून बसणं आणि स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेणं. या जीवाला असणाऱ्या 5 अविद्या याला 6वा सर्ग म्हटले. 7वा सर्ग म्हणजे ह्या विश्वामध्ये 6 प्रकारच्या वनस्पती आहेत आणि म्हणून वनस्पतींच्या साह्याने विश्व बनलेलं आहे. आपल्या अवतीभोवती 6 प्रकारच्या वनस्पती आहेत. आपल्याला माहिती सुद्धा नाही की ह्याचे 6 प्रकार आहेत. आपल्याला भागवत सांगतंय. पहिला प्रकार फुला वाचून फळ येणारे वृक्ष. ज्याला फूल नाही पण काय आहे, फळ आहे. ज्याच्यामध्ये वड आहे आणि पिंपळ आहे. वडाचं आणि पिंपळाचं फळ नाही, फूल नाही ना कोणी बघितलं, पण वृक्ष किती बघितलेत. कुठून आले, कसे आले, ज्याचा अर्थ फूल नाही आहे पण फळ असलं पाहिजे ना. ते फळे आपल्याला कधी पाहायला मिळत नाही, फार क्वचित कधीतरी बघायला मिळतं. म्हणून फुला वाचून येणारे जे वृक्ष आहेत त्याच्यामध्ये आहे वड आणि पिंपळ. दुसरा वृक्षांचा प्रकार दिलाय, एकदा फळ आलं की नाश, परत येत नाही. आपली सगळी जी तृणधान्य आहेत ती त्याच्यामध्ये आहेत, केळी त्याच्यामध्ये येतात. तिसरा वृक्षांचा प्रकार दिलाय, वृक्षांच्या आधाराने राहणाऱ्या वेली. उदाहरणार्थ मिरी. कोकणामध्ये गेलात तर प्रत्येकाच्या दारात नारळाचं झाड आहे, प्रत्येकाकडे आंबा आहे आणि त्या सगळ्या झाडांवरती काय आहेत तर मिरीच्या वेली आहेत. याचा अर्थ झाडांच्या आधाराने किंवा द्राक्ष आहेत, जे आधाराने चढणाऱ्या वेली आहेत, तो तिसरा प्रकार आहे. चौथा कठीण त्वचा असणारे जे आहेत तो झाडांचा प्रकार आहे, ज्याला आपण बांबू म्हणतो, वेळू म्हणतो. अत्यंत कठीण त्वचा आहे. त्यामुळे झाड असलं तरी त्याच्यामध्ये मुलायमपणा, नरमपणा असं काही नाही. 5वा प्रकार आहे वेलीच आहेत पण आधाराचीच गरज नाही. भोपळा आहे, वर चढला तर चालेल का हो, तो जमिनीच्या आधारानेच जाणार आहे. रताळ जमिनीच्या आधाराने जाणार आहे. याचा अर्थ या वेली आहेत पण त्यांना कोणत्याही आधारांची गरज नाही. आणि 6वा जो आहे तर फुलं आहेत, फुलातून फळ आहे, फळामध्ये पुन्हा बीज आहे आणि त्या बीजातून वृक्षांची निर्मिती होणार आहे. मग त्यात आंबा आहे, चिकू आहे, फणस आहे, सगळे आपण ज्याला बघतो ते. अशा या 6 प्रकारचे वृक्ष जे आहेत हा 7वा सर्ग आहे. 8वा सर्ग जे आहेत ते आडवा आहार घेणारे पशु. आडवे सगळे पशु, वाघ आहे, सिंह आहे, त्यांची शरीराची रचना आडवी आहे बघा. 4 पायावरती. आपल्याला 2 हात 2 पाय आहेत, तसे ते पुढचे 2 पाय हातासारखा वापर करतात, पण त्यांचं आडवं शरीर आहे म्हणून आडवे आहेत. आणि असे आडवे आहार घेणारे पशु, त्यांच्यामध्ये आहार, निद्रा, भय आणि मैथुन यांचं परिपूर्णपणे ज्ञान आहे. मग त्याच्यामध्ये 2 खुरांचे, 4 खुरांचे,
5 नखांचे जलचर प्राणी हे सगळे कुठे येतात? ते या 8व्या सर्गामध्ये येतात. 9व्या सर्गामध्ये वरून खाली आहार घेणारे पशु, त्याच्यामध्ये काय काय आहेत? पक्षी आहेत, वानर आहे आणि मानव आहे. बघा आपल्याकडे शेत येतं, ते शेताचं कणीस वर असतं, ते वरून आपल्याला खाली कणीस काढायचं. फळं वर आहेत, धान्य सगळं कणसामध्ये आहे, म्हणून वरून खाली आहार घेणारे जे पक्षी आहेत त्याच्यामध्ये मानव आहेत, वानर आहेत आणि पक्षी आहेत. हा 9वा सर्ग आहे. आणि 10वा सर्ग देवत्वाने मनुष्यत्वाने तयार केलेले नारद आणि सनकादिक जे अवतार आहेत, या अशा 10 सर्गांनी संपूर्ण हे विश्व निर्माण झालेलं आहे. आणि ह्याचं सगळं समस्त विचार जो आहे तो आपल्याला भागवतामध्ये पुढे ऐकायचा आहे. लक्षात येईल की अजून प्रस्तावनाच आहे. भागवताचा विषय किती गहन आहे, किती शास्त्र, किती प्रमाणामध्ये शास्त्र आहे. आणि यानंतर ते म्हणतायत की कालगणना समजून घेऊ. आपल्याकडे किती म्हणजे ज्याला म्हणतो आपण गणित, किती विकसित होतं. जेव्हा बाकीच्या देशांमध्ये काही माहिती नाही, तो शून्याचा शोध आपण लावला किंवा शून्याच्या पाठीमागे आकडा लिहिला की त्याची किंमत वाढते. हे भारताने गणिताचं गेलेलं असणारं जे काही संपूर्ण ज्ञान आहे, तसंच आज आपण म्हणतो सेकंड्स, मायक्रो सेकंड्स, हे सगळं आपल्याला वाटतं की त्यांनी हुडकून काढलं. नाही, भागवतामध्ये जर आपण कालगणना बघितली तर ती इतकी सूक्ष्म आहे. ती राजा तुला मी सांगतो. आणि शुकमुनींनी सांगायला सुरुवात केली. शुकमुनी म्हणतात 2 परमाणू म्हणजे 1 अणू. अणू म्हणजे ॲटम. किती सूक्ष्म आहे, अतिशय सूक्ष्म आहे. जे सूक्ष्म आहे ते अत्यंत कसं आहे, शक्तिमान आहे. आणि म्हणून त्या अणूपासून बनलेला ॲटम बॉम्ब कसा आहे, अतिशय त्रास देणार आहे. 2 परमाणू म्हणजे 1 अणू, असे 3 अणू म्हणजे 1 त्रसरेणू, असे 3 त्रसरेणू म्हणजे 1 त्रुटी, अशा 100 त्रुटी म्हणजे 1 वेद, असे 3 वेद म्हणजे 1 लव, असे 3 लव म्हणजे 1 निमिष. हा शब्द मला माहिती आहे. इथून दृष्ट काढते निमिष 1 थांबतो. गाण्याच्या निमित्ताने का होईना निमिष माहिती आहे. पण ह्या निमिषाचे किती भाग झाले म्हणजे 1, 100, 3, 3 आणि 2, तितकं उलट उलट जाणं गुणाकार करत किती शून्य आले बघा. त्याच्या पुढे म्हटलंय असे 3 निमिष म्हणजे 1 क्षण. आम्ही म्हणतो ना क्षणभर थांब, 1 क्षण. असे 5 क्षण म्हणजे 1 काष्टा, 15 काष्टा म्हणजे 1 लघु, असे 15 लघु म्हणजे 1 घटिका. ही आम्हाला माहिती आहे कारण लग्नाच्या वेळेला लागते. 15 घटिका म्हणजे 15 लघु म्हणजे 1 घटिका, 2 घटिका म्हणजे 1 मुहूर्त. हे पण माहिती आहे कारण लग्नाला लागतो. 2 घटिका म्हणजे 1 मुहूर्त. आणि अशा 6 ते 7 घटिका म्हणजे 1 प्रहर, 8 प्रहरांचा 1 दिवस, 7 दिवसांचा 1 आठवडा, नंतर 15 दिवसांचा 1 पक्ष, 2 पक्षांचा 1 मास, 2 मासांचे 1 ऋतू, 6 मासांचं 1 अयन, 2 अयनांचं 1 संवत्सर. अशी संपूर्ण कालगणना आपल्याकडे होती. आणि ही सगळी कालगणना सांगितली. त्यानंतर वर्णाश्रम सगळे सांगितले. आपले जे काही वर्ण आहेत ते वर्णाश्रम, आश्रम पहिल्यांदा सांगितले. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. प्रत्येक आश्रमातली कर्म वेगळी आहेत. ब्रह्मचर्याश्रमामध्ये ब्रह्म आपण परवाच बघितलं हे ज्ञानाला पर्यायवाचक आहे, म्हणून ज्ञान मिळवणं हेच तिथलं आद्य कर्तव्य आहे. गृहस्थाश्रमामध्ये संपूर्ण ग्रहाची जबाबदारी आहे. आणि गृहस्थ याचा अर्थ समाज बांधणं. आपलं छोटंसं कुटुंब हे समाज आहे. त्या समाजाला बांधणं, त्याचं रक्षण करणं आणि ते रक्षण केल्यानंतर उरलेलं जे आहे ते समाजाला देणं. गृहस्थाश्रम अत्यंत धन्य गृहस्थाश्रम म्हटलेले नाथांनी. कारण हा एक आश्रम बाकी 3ही आश्रमांचं पोषण करतो. आपल्याला अजिबात वाईट वाटून घेऊ नका की आम्ही गृहस्थाश्रमी आहोत. लहान मुलं कमावू शकत नाहीत, वानप्रस्थातले वृद्ध कमावू शकत नाहीत आणि संन्यासी तर कमवतच नाहीत. मग ह्या सगळ्यांची जबाबदारी कोणावरती आहे? गृहस्थाश्रमावरती आहे. म्हणजे गृहस्थाश्रमावरतीच हे सगळे आश्रम आधारित आहेत. म्हणून ब्रह्मचर्याश्रमामध्ये काय करणं आहे तर ज्ञान मिळवणं आहे. गृहस्थाश्रमामध्ये संपूर्ण समाज जे आहे त्याची काळजी घेणं, कुटुंबाची काळजी घेणं. वानप्रस्थामध्ये वनामध्ये जाणं, याचा अर्थ तिथे जाऊन राहणं. प्रत्यक्षामध्ये आता आपल्याला वनात जाणं शक्य नाही, पण अनासक्त वृत्तीने तर राहता येईल ना आपल्याला. वानप्रस्थ आश्रमामध्ये आपलं जीवन समाजाला देणं हे अपेक्षित आहे.
मग आम्ही घरात राहिलो आणि आमचं जीवन समाजाला दिलं तर चाललं की आम्ही वानप्रस्थामध्ये राहिलो असं झालं. आणि संन्यासाश्रमामध्ये केवळ परमेश्वराची प्राप्ती करून घेणं, त्यातही 4 संन्यास आहेत. काहींनी ज्ञान मिळवणं आहे, काही मिळवलेलं ज्ञान देणं आहे, काहींनी ज्ञान देण्यासाठी फिरत राहणं आहे, काहींनी केवळ काय आहे की एकांतामध्ये राहणं आहे. पण संन्यासाश्रमामध्ये परमेश्वराची प्राप्ती जी आहे ती अत्यंत कशी आहे तर ती करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर येणारे 4 वर्ण. मग 4 वर्ण खरंच आपल्याकडे वेदांमध्ये वर्ण आहेत का? मगाशी विचार झाला. ब्राह्मणत्व रक्षणासाठी, क्षत्रियत्व रक्षणासाठी, वैश्यत्व रक्षणासाठी आणि शुद्धत्व रक्षणासाठी. याचा अर्थ वर्ण म्हणजे जाती व्यवस्था आपल्याकडे वेदांमध्ये नाही. कर्मानुसार, गुणानुसार ते दिलेलं आहे. याचा अर्थ जर पिंडी ते ब्रह्मांडी असेल, जर पिंडी ते ब्रह्मांडी असेल तर हे 4 वर्ण माझ्यामध्ये असलेच पाहिजेत ना. किती साधं सोपं झालं. कुठं जातीभेद आहे मला सांगा? कुठून आला? काय आला? कधी आम्ही विचार करत नाही. पण कधीतरी या गोष्टी समजून घेणं आहे. ज्या वेळेला मला ज्ञान मिळवावं असं वाटतं, मी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करते किंवा मी जेव्हा ज्ञान देण्याचा प्रयत्न करते तेव्हा माझ्या अंतःकरण वृत्तीने जी वृत्ती धारण केलेली आहे त्याला ब्राह्मी वृत्ती असं म्हणतात. म्हणून ती ब्राह्मणत्वाची वृत्ती आहे. मी नोकरी करते तेव्हा ज्या ठिकाणी मला नोकरीसाठी जावं लागतं ती जागा माझ्या घरापासून खूप लांब आहे. तेव्हा मला ट्रेननी जावं लागतं. गाडीमध्ये इतकी प्रचंड गर्दी असते. मी स्टेशनवरती उभी राहिलं तर मला कोणी आतच जाऊ देणार नाही. तेव्हा गाडीमध्ये शिरताना मला सगळ्यांना ढकलून बाजूला सरकून आतच शिरावं लागतं. याचा अर्थ या समाजामध्ये, या जीवनामध्ये मला माझं स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर ते मला माझ्या हातानेच केलं पाहिजे ना. मग ते संरक्षण करण्यासाठी मला काहीतरी तर केलं पाहिजे. हे रक्षण करताना मी जी वृत्ती धारण केलेली आहे ती कोणती आहे तर ती क्षात्र वृत्ती आहे. परवा छान उदाहरण दिलं शमिकाने. माझ्या हातामध्ये क्षत्रियानी शस्त्र धरलं पाहिजे. माझ्या हातात शस्त्र नाही आहे का? माझ्या हातामध्ये चाकू आहे. त्या चाकून मी चरा भाजी चिरते. तेव्हा भाजी चिरण्यासाठी शस्त्र वापरते. शस्त्र वापरताना माझ्या अंतःकरण वृत्तीने जी वृत्ती धारण केलेली आहे त्याला क्षात्र वृत्ती असं म्हणतात. मी नोकरी करायला जाते. नोकरी करायला गेल्यानंतर माझ्यावरती एक बॉस आहे. बॉस इज ऑलवेज राईट. तो म्हणतो इकडे पूर्व दिशा आहे, मला होय म्हणायला लागतं. नोकरी का करतो? काही कमावण्यासाठी. जेव्हा जिथे नोकरी करायला जातो तेव्हा तिथे आपली बुद्धी चालते का? आपली बुद्धी चालत नाही. आपल्या मनासारखं काही चालत नाही. याचाच अर्थ जिथे बुद्धी नोकरी करायला जातो, पैसे कमवायला जातो, तिथे आपण पराधीनत्व स्वीकारलेलं आहे. जिथे पराधीनत्व स्वीकारलेलं आहे त्याला वैश्य वृत्ती म्हणतात. प्रत्येक जण स्वीकारतो किंवा नाही? स्वीकारल्याशिवाय घरातली चूल पेटते का हो आपल्या? नाही पेटत. लक्षात घ्या. प्रत्येकाला ही वृत्ती धारण करावी लागते. आणि घरामध्ये जे थोर आहेत, मोठे आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा अंतःकरण वृत्तीने जी वृत्ती धारण केली आहे त्याला काय म्हणतात तर त्याला शूद्र वृत्ती म्हणतात. म्हणून या 4ही वृत्ती आहेत त्या एकाच देहाच्या ठिकाणी आहेत. जसं पिंडी ते ब्रह्मांडी आहे तसं प्रत्येकाच्या ठिकाणीच ते आहे. कुठून आलं काय आलं आपल्याला माहिती नाही, पण ते एका माणसाच्या डोक्यातून आलेलं असलं पाहिजे. ती कोणती वृत्ती असेल, ती विकृती असेल, त्याचा चर्चा करण्याचं हे व्यासपीठ नाही. आपण त्याविषयी न बोलणं बरं. जे काही करत असेल आता सरकारला सुद्धा ते हवंय, कारण त्याच्याशिवाय त्यांचंही चालणार नाही. इतकं शुद्ध जर त्यांना कोणी सांगितलं तर शुद्ध सांगणाऱ्यालाच मारून टाकतील. त्यामुळे उघडपणाने आपल्याला काही बोलताही येणार नाही. असं यानंतरचा पुढचा विषय आहे. राजा मी तुला सांगतो. आणि आता शुकमुनींनी कथा सांगायला सुरुवात केली. शुकमुनी म्हणतात फार पूर्वी मैत्री ऋषींनी विदुराला जी कथा सांगितली ना तीच मी तुला सांगतो. स्वयंभुव मनू होता, ज्याची पत्नी होती, तिचं नाव होतं शतरूपा. ह्यांना 2 पुत्र झाले आणि त्यातला एक पुत्र आहे तो प्रियव्रत आणि दुसरा जो आहे तो उत्तानपाद आहे. याला 3 कन्या झाल्या. त्या कन्याचं नाव ज्येष्ठ जी आहे ती आकुती, त्यानंतरची मधली जी आहे ती देवहूती आणि धाकटी जी आहे ती प्रसृती. ही देवहूती जी आहे या देवहूतीचा विवाह त्यांनी कर्दम ऋषींशी केला.
कर्दम ऋषी आणि देवहूती यांच्या पोटी जो अवतार आहे तो अवतार कोणाचा आहे तर तो कपिल मुनींचा आहे. काहीतरी वास येतोय का जळल्याचा? काहीतरी कुठेतरी जळल्याचा वास येतोय. ह्या कपिल मुनींचा, या कर्दम ऋषींचा आणि देवहूतीचा जेव्हा विवाह झाला त्यावेळेला हे कर्दम ऋषी अत्यंत विरक्त वृत्तीचे आहेत. ते आपल्या पत्नीला असं म्हणतायत की मला संन्यास घेण्याची तू परवानगी दे. ती म्हणते नाही, आपला विवाह झालेला आहे. विवाह झाल्यानंतर जर संन्यास घ्यायचा असेल तर पत्नीची परवानगी पाहिजे. ती म्हणते एखादं अपत्य होऊ द्या. म्हणून पहिलं अपत्य झालं, कन्या झाली. दुसरं अपत्य, कन्या झाली. प्रत्येक वेळेला ती म्हणते मला एखादा पुत्र होऊ द्या, मग तुम्ही कुठे जा, वनामध्ये जा आणि संन्यास घ्या. असं करता करता 9 कन्या झाल्या आणि तरी सुद्धा ही आपल्या पतीला काही संन्यास घ्यायला देत नाहीये. 10व्या वेळेला पुत्र झाला आणि तो पुत्र झाल्यानंतर सुद्धा ती म्हणते की नाही नाही, अजून त्याचं काय, ते मुलगा लहान आहे, त्याचं काय होऊ द्या, म्हणजे बंधन होऊ द्या, उपनयन संस्कार होऊ द्या, मग तो जरा स्वतःच्या पायावरती उभं राहू द्या, मग तुम्ही जा. हे कोणी बघितलं तर हा पुत्र असणारा कपिल यांनी पाहिलं. मग यांनी बघितलं की आपली माता प्रपंचामध्ये अत्यंत आसक्त आहे आणि आसक्त असलेल्या मातेला या कपिल मुनींनी बोध केलाय. हे कपिल मुनी आपल्या पित्याला म्हणतायत की तुम्ही काय करा, वनामध्ये जा आणि मातेला, आपल्या पित्याला संन्यास घ्यायची परवानगी त्यांनी द्यायला लावलेली आहे. आणि द्यायला लावल्यानंतर मग त्यांनी काय केलेलं आहे तर हे कपिल जे कर्दम ऋषी आहेत ते वनामध्ये गेलेले आहेत, संन्यास घेतलेला आहे, परमेश्वराची प्राप्ती करून घेतलेली आहे. आणि मग आता इथे त्यांनी सांगितलं की ह्यांना पहिल्यांदा 9 कन्या झाल्या. या 9 कन्या म्हणजे काय आहेत तर या नवविधा भक्ती आहेत. जोपर्यंत या नवविधा भक्ती तुम्ही करत नाही तोपर्यंत ज्ञानरूपी कपिल तुमच्याकडे कधीही येणार नाही. याचा अर्थ कालचीच पुन्हा प्रक्रिया, भक्तीची उदरी प्रसवे ज्ञान. आता ह्या कपिल मुनींनी मातेला बोध केला. तो कोणता असेल तर तो सांख्य तत्वज्ञान आहे. कर्म करावीत ती ईश्वरार्पण बुद्धीने करावीत. मृत्यूला जिंकावे. प्रत्येक जीवाला संचित प्रारब्ध आणि क्रियमान आहे. एक गाठोडं तो घेऊन आलेला आहे. प्रारब्ध त्याला भोगायचंच आहे आणि क्रियमान कर्म त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याचा वापर करून त्यांनी काय करायचंय तर या संचितात भर पडणार नाही असं बघायचं आहे आणि त्याचबरोबर प्रारब्धाचे भोगही भोगायचे आहेत. हे सगळं त्यांनी मातेला सांगितलं. आणि तो मातेला म्हणते प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो त्या 3 दोषांच्या सहज, याचाही आपण विचार केला, ज्याला मलविक्षेप आणि आवरण म्हणतात. पुढे ते म्हणतात इंद्रियांना गोचर होते ती प्रकृती. आणि म्हणून सांख्यांमध्ये प्रकृती आणि प्रधान या दोन्हीला महत्व आहे. 2 तत्व त्यांनी मानलेली आहेत. इंद्रियांना जी गोचर होते त्याला प्रकृती म्हणतात. ज्यात विशेष काही धर्म नाही पण तोच धर्माचा आधार आहे त्याला म्हणतात प्रधान तत्व. या प्रधान आणि प्रकृतीच्या साह्याने विश्वाची निर्मिती झाली असं सांख्य तत्वज्ञान म्हणतं. हे सगळं ज्ञान कोणाच्या द्वारे होते तर ते सद्गुरूंच्या द्वारे होतं. हा सद्गुरूच खरा मोक्षदाता आहे. मनापासून वासना निर्माण होतात आणि म्हणूनच काय आहे तर त्याला काय म्हणतात तर अनिरुद्ध असं म्हणतात. या मनाचं वैशिष्ट्य असं आहे की पंचज्ञानेंद्रियांनी किंवा पंचकर्मेंद्रियांनी जे जे विषय आणले जातात त्या सगळ्या विषयांशी हे मन एकरूपच होऊन जातं. जसं पाणी सगळ्याशी एकरूप होतं तसं मन प्रत्येक विषयाशी एकरूप होऊन जातं. म्हणून त्याला अनिरुद्ध असं म्हणतात असं सांगितलेलं आहे. आणि मग ह्या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर काय करायचं तर सद्गुरूंनी जे ज्ञान सांगितलेलं आहे ते समजून घेणं, नाम घेणं आणि नाम घेऊन काय करणं तर देवांवरती गुरूंवरती निष्ठा ठेवावी. अंतरंगाची शुद्धी करून घ्यावी. अंतरंगाच्या शुद्धीसाठी नामसाधन घ्यावं आणि नाम घेऊन अंतरंगाची शुद्धी करून घ्यावी. अंतरंगाची पूर्ण शुद्धी झाल्यानंतर हृदयामध्येच भगवंत प्रगटतो. हे सगळं ज्ञान कपिल मुनींनी कोणाला दिले? मातेला दिले. म्हणून मातृशुद्धी काल आपण बघितली कोणी केली तर कपिल मुनींनी केली. हे सगळं त्यांनी आपल्या मातेला सांगितलं आणि ते असं म्हणतात की माते आता काय कर, जरा ध्यानाला बैस आणि ध्यानाला बसल्यानंतर जे मी तुला सांगितलेलं आहे ते सगळं आठव आणि त्याप्रमाणे अंतरंगामध्ये भगवंत आहे का बघण्याचा प्रयत्न कर. त्यासाठी नाम घे. हे सगळं त्यांनी समजावून सांगितल्यानंतर यांची माता जी आहे देवहूती ती तिथे बसली आणि आता ती
काय करायला बसली? ध्यानाला बसली. ध्यानाला बसल्यानंतर आता तिला भगवंत आठवेना. भगवंताचं ज्ञान ज्याने दिलं तो आपला पुत्र रूपी कपिल आठवू लागला. आणि मग तिला कळलं की तो माझा पुत्र कपिल नाही आहे, आता तो माझा सद्गुरू रूपी कपिल आहे. आणि म्हणून सद्गुरूंचं ती स्मरण करायला लागली. स्मरण करता करता तिचा अग्नीप्रमाणे अत्यंत ती सिद्ध तेजस्वी झाली, सिद्ध पदाला पोचली. इतकं सामर्थ्य तिच्यामध्ये आलं की तिचं शरीर तिच्या सामर्थ्याने तिने ते दग्ध करून टाकलं. पण काय पुण्याही तिची आहे, शरीर दग्ध झालं हो, पण ती आता नदी रूपाने वाहू लागली. आणि ती देव होती, कपिलांची माता. म्हणजेच कोण आहे तर पश्चिम वाहिनी नदी म्हणजे सरस्वती नदी आहे. ही कोण आहे तर ही देव होती आहे. आणि आता शुकमुनी म्हणतायत, राजा जाणून घे, कर्दम म्हणजे काय? कर्दम म्हणजे चिखल असा जसा जरी त्याचा अर्थ असला तरी कर्दम म्हणजेच या चिखलाचा जो पूर्णपणे काय करतो, विचारांनी त्याला वेगळं करतो आणि जो जितेंद्रिय होतो. म्हणून कर्दम म्हणजे जितेंद्रिय. जीवाला जितेंद्रिय व्हावं लागतं. देवहूती, आहुती म्हणजे बोलवणे आणि बोलवावं याचाच अर्थ जीवाला आपल्या हृदयामध्ये पहिल्यांदा देवाला बोलवावं लागतं. आणि जेव्हा तो बोलवायला सुरुवात करतो तेव्हा त्याला कळतं की बोलवायची गरजच नाही, तो कुठे आहे तर आमच्या आतमध्येच आहे. आणि म्हणून जीवाला पहिल्यांदा कर्दम व्हावं लागतं, त्याला देवहूती व्हावं लागतं. जो कर्दम होतो, जो देवहूती होतो त्यालाच काय आहे तर त्याला कपिलरूपी ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानस्वरूप असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती होते असं शुकमुनी त्याला सांगतायत. हे सगळं ऐकलं, अतिशय आनंद त्या राजाला झाला. तो म्हणतोय, आता परीक्षित पुढची कथा सांगा. आणि आता त्यांनी पुढची कथा सांगायला सुरुवात केली. शुकमुनी म्हणतात, याच मनुची तिसरी कन्या जी होती ती प्रसृती, ती त्यांनी कोणाला दिली तर ती त्यांनी दक्ष प्रजापतीला दिली. या दक्ष प्रजापतीला म्हणे काय झालं तर 16 कन्या दिल्या. या 16 कन्यांपैकी 13 कन्या त्यांनी कोणाकोणाला दिल्या. त्याला श्रद्धा नावाची कन्या दिली. त्या श्रद्धेला त्यांनी शुभाला दिलं. आता फक्त ऐका, हे सगळे सद्गुणांच्या जोड्या आहेत की नाही बघा. श्रद्धेला त्यांनी शुभाला दिलं, मैत्रीला त्यांनी प्रसादाला दिलं, दयेला त्यांनी अभयाला दिलं, शांतीला त्यांनी सुखाला दिलं, तुष्टीला त्यांनी आनंदाला दिलं, पुष्टीला त्यांनी गर्वाला दिलं, क्रियेला त्यांनी योगाला दिलं आणि उन्नतीला त्यांनी अहंकाराला दिलं, बुद्धीला त्यांनी अर्थाला दिलं. जिथे बुद्धी आहे तिथे अर्थ भरपूर कमावला जातो. बुद्धीशिवाय अर्थ कमावला जातो का? शक्य नाही. मेधेला त्यांनी स्मृतीला दिलं, तितिक्षेला त्यांनी क्षेमाला दिलं आणि रीला त्यांनी विनयाला दिलं. या 12 कन्या आहेत त्या त्यांनी अशा दिल्या. आणि त्यातली 13वी कन्या जी आहे ती कश्यप ऋषींना दिले, एक अग्नीला दिले, एक पितरांना दिले आणि एक शिवशंकरांना दिले. ही 13वी जी कन्या आहे तिचं नाव मूर्ती आहे. तिच्या उदरी भगवंताचा एक अवतार झाला, तो म्हणजे नरनारायणाचा अवतार झाला. या नरनारायणाने उत्तम राज्य केलं, प्रजेला अत्यंत सुखामध्ये ठेवलं, आनंदाने साम्राज्य केलं. आणि ज्या वेळेला त्यांना लक्षात आलं की आता आपण कुठे आलो तर आपण आता वानप्रस्थाकडे चाललेलो आहोत, त्याच वेळेला हे 2 जण कुठे गेलेले आहेत तर गंधमार्दन पर्वतावरती गेलेले आहेत, तपस्या केलेली आहे, आपला देह जो आहे तो नारायणाला समर्पित केलेला आहे. आणि हेच 2 नर आणि नारायण पुढे कोण झाले तर श्रीकृष्ण आणि अर्जुन झाले असं शुकमुनी सांगतात. आता पहिल्या दिवशी मी सांगितलं हरिहरामध्ये ऐक्य आहे आणि म्हणून सुरुवातीला शिवलीला, मध्ये शिवलीला, अंती शिवलीला. आता शिवलीला शुकमुनींनी सांगायला सुरुवात केली. ते असं म्हणतात, एक दिवस ऋषी सत्र झालं. ऋषी सत्रामध्ये मोठा यज्ञ करण्याचं ठरलं आणि त्या ऋषी सत्रामध्ये यज्ञासाठी सर्व देवदेवतांना आमंत्रण करायचं ठरलं. ब्रह्मदेव आणि शिवशंकर त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि त्यानंतर दक्ष प्रजापतीचं आगमन झालं. दक्ष प्रजापती आल्यानंतर ब्रह्मदेवही उठले नाहीत आणि शिवशंकरही उठले नाहीत. हे बघितल्यानंतर मात्र दक्ष प्रजापती चिडला, कारण या दक्ष प्रजापतींनी आपली एक कन्या कोणाला दिलेली आहे तर ती शिवशंकरांना दिलेली आहे. हा माझा जावई आहे आणि जर जावई आहे तर सासरा
आल्यानंतर त्यांनी उठलं पाहिजे, मला मान दिला पाहिजे. अपमान वाटला आणि अपमान झाल्याबरोबर त्यांनी काय केलं असेल तर ह्या दक्ष प्रजापतींनी अपशब्द बोलायला सुरुवात केली. ब्रह्मदेव उठले नाहीत त्याचं त्यांना काही वाटलं नाही, कारण हा विश्वाचा कोण आहे तर पिता आहे. विश्वाचा पिता नाही उठला तर त्याचं काही वाटलं नाही. पण शिवशंकर उठले नाहीत, हा कोण आहे, हा माझा जावई आहे, मग यांनी उठलं पाहिजे असं वाटलं. आणि त्यामुळे ते संतापलेल्या त्या दक्ष प्रजापतींनी अत्यंत अपशब्द बोलायला सुरुवात केली. अपशब्द बोलायला सुरुवात केल्यानंतर अत्यंत समंजस असणारे शिवशंकर आणि त्या यज्ञाचा त्याग केला, ऋषी सत्राचा त्याग केला आणि ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर आता तिथे कोणी शिल्लकच राहिलं नाही. म्हणून त्या जो यज्ञ ठरलेला होता त्या यज्ञामध्ये प्रजापती पदाचा जो अभिषेक आहे तो आता त्या दक्ष प्रजापतीला केला. आता हा अहंकाराने आणखीनच फुलला, इतका अहंकाराने फुलला. आता त्याला असं वाटलं की ऋषी सत्रामध्ये एक यज्ञ केला गेला, मीही माझ्या घरी जातो आणि एक प्रचंड मोठा यज्ञ करतो. मनाने संकल्पच केला. या दक्ष प्रजापतीने आता यज्ञाचा संकल्प केला आणि यज्ञाचा संकल्प केल्यानंतर सगळ्या देवदेवतांना आमंत्रण पाठवली. सगळ्या यक्ष किन्नर गंधर्व जेवढ्या योनी आहेत, जेवढे मोठे महात्मे आहेत, त्या सगळ्यांना आमंत्रण केलं. पण ज्यांनी अपमान केला होता, जो उठला नव्हता, त्याला काही आमंत्रण केलं नाही आणि आपल्या कन्येला आमंत्रण केलं नाही आणि जावयाला आमंत्रण केलं नाही. पण ह्या कन्येला असं कळलं, सतीला कळलं की आपला पिता फार मोठा यज्ञ करतो आहे. ती म्हणते आपल्या पतीला की माझा पिता फार मोठा यज्ञ करतोय, तेव्हा स्वामी आपण असं करूया, माझ्या पित्याकडे जाऊया. ते म्हणाले अगं नाही, तुझा विवाह होऊन तू आलीस, आता तू परक्याचं धन आहेस, त्यांनी तुला आमंत्रण केलं तर ते तुझा सन्मान करतील आणि न बोलवता गेलं तर ते तुझा अपमान करतील, म्हणून तू तिकडे न जाणं योग्य आहे. ती म्हणते नाही नाही, माझा पिता फार दयाळू आहे, तो कदाचित मला आमंत्रण करायला विसरला असेल, तेव्हा आपण जाऊया. हिने हट्ट केला. तेव्हा शिवशंकर म्हणतायत मी तर येणार नाही, पण तुला जायचं तर तू जा. हट्टाने ही गेलेली आहे आणि गेल्यानंतर लक्षात आलं ना मातेने हिचं स्वागत केलं, ना बहिणीने स्वागत केलं, ना पित्याने स्वागत केलं. यज्ञाची सगळी पूर्ण तयारी केलेली आहे. यज्ञ सुरू झाला. यज्ञामध्ये सर्व देवतांना काय केलं होतं तर आहुत्या काढून ठेवलेल्या होत्या, पण हिच्या पतीच्या नावाची कोणतीही आहुती त्या यज्ञामध्ये काढून ठेवलेली नव्हती. हे तिने सगळं बघितलं आणि त्या यज्ञाच्या ठिकाणी ती गेली. ती आपल्या पित्याला म्हणते जगामध्ये 4 प्रकारचे पुरुष असतात, त्या पुरुषांचे प्रकार काय असतात ते मी तुम्हाला सांगते. आणि हिने पुरुषांचे प्रकार सांगायला सुरुवात केली. पहिला जो आहे तो अधम आहे. अधम पुरुष कोणाला म्हणतात, ज्याची दृष्टी केवळ दुसऱ्यांच्या दोषावरतीच आहे, कायम बघितल्यानंतर दोष दिसणं, बघितल्यानंतर दोष दिसणं, अशी सदोष दृष्टी ज्याची आहे त्याला अधम पुरुष म्हणतात. दुसरा जो आहे तो सामान्य पुरुष आहे, जो दुसऱ्यांचे गुणही पाहतो आणि दोषही पाहतो, त्याला सामान्य म्हणतात. पुरुषाचा तिसरा प्रकार आहे उत्तम, जो काय करतो, उत्तम पुरुष दुसऱ्यांचे दोषही पाहतो, गुणही पाहतो, पण गुण आत्मसात करतो, त्याला म्हटलेलं आहे उत्तम पुरुष. आणि साधू पुरुष चौथा जो आहे, जो दुसऱ्यांच्या दोष तर पाहत नाहीच, पण दुसऱ्यांचे क्षुद्र साधे साधे गुण असतात, पण त्या साध्या गुणांना इतकं मोठं करतो, जणू काही त्या गुणांना तो पर्वता इतकं मोठं करतो आणि त्यांना प्रसिद्धीला जगामध्ये आणतो. हे कोण आहेत तर हे साधू पुरुष आहेत. असे जगामध्ये 4 प्रकारचे पुरुष आहेत. एवढं सगळं मुलीकडून ऐकलं आणि दक्ष प्रजापतीला असं वाटलं की माझीच कन्या काय करते, माझा अपमान करते. वडिलांनी तर आता अपमान केलेला होता. मनामध्ये ती सती विचार करते की मी जर हेच मुख घेऊन माझ्या नवऱ्याकडे कुठे जाऊ, तो सांगत होता जाऊ नकोस अपमान होणार आहे, पण मी त्याचं ऐकलं नाही. आणि या यज्ञामध्ये माझ्या पित्याने तर माझ्या पतीसाठी आहुती सुद्धा काढून ठेवली नाही, मी काय सांगणार त्याला, त्यापेक्षा न जाणंच बरं. म्हणून त्याच यज्ञामध्ये ही पद्मासन घालून बसलेली आहे आणि आपला देह तिने समर्पित केला, तो शिवशंकरांना समर्पित केला. आता ही बातमी कोणाला कळली तर शिवशंकरांना कळली. आणि शिवशंकरांना ज्या वेळेला कळली,
नारदांच्याकडून कळली तेव्हा ते मात्र क्रोधित झाले. आपली पत्नी आता या जगामध्ये नाही, अत्यंतिक दुःख त्यांना झालं. त्यावेळेला त्यांनी आपल्या जटेमधला एक केस जमिनीवरती आपटला आणि त्याच्यातून काय निर्माण केलं तर त्याच्यातून त्यांनी एरवी जटेतून कृत्या निर्माण करतात, पण शिवशंकरांनी त्यातून कोणाला निर्माण केलं असेल तर वीरभद्राला निर्माण केलं. शिवाचा अवतार आहे तो वीरभद्र. या वीरभद्राला निर्माण केलं आणि त्याला आज्ञा केली की कुठे जा, आता त्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये जा. हा वीरभद्र अत्यंत पराक्रमी असणारा, शिवाच्याच अंशाचा असणारा तो तिकडे त्या दक्ष प्रजापतीचा यज्ञ ज्या ठिकाणी चालला होता तिथे गेला. गेल्या गेल्या पराक्रमाने पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल तर दक्ष प्रजापतीचं शिर धडापासून वेगळं केलं. आता कुठचा यज्ञ होतो, सगळा त्या यज्ञामध्ये पूर्ण त्यांनी विध्वंस करायला सुरुवात केली. आणि हे जेव्हा ब्रह्मदेवानी बघितलं तेव्हा ब्रह्मदेव शिवशंकरांकडे आलेले, शिवशंकरांची स्तुती केली आहे, त्यांना प्रसन्न करून घेतलंय आणि ते म्हणतायत शिवा काही करा पण हा वीरभद्रांनी चालवलेला जो काही संहार आहे तो थांबवा. ती तुम्ही पाठवलेली शक्ती आहे ती तुमच्याशिवाय कोणालाही आवरता येणार नाही. आणि जो यज्ञ तुमच्या सासऱ्यांनी म्हणजे दक्ष प्रजापतींनी केलेला आहे तो यज्ञ काही करून तो पूर्तीची जबाबदारी तुमची आहे. कारण किती झालं तरी जावई हा कसा आहे, हा पुत्रा समानच आहे. तो पुत्र नसला तरी पुत्रा समानच आहे. मग त्याचं कर्तव्य आहे की आपल्या सासऱ्याचं जे अर्धवट राहिलेलं धार्मिक कार्य आहे ते पूर्ण करणं आहे. आता ब्रह्मदेवानी सांगितल्यानंतर शिवशंकरांना इलाज नव्हता. शिवशंकर त्या ठिकाणी आलेले आहेत. बघितलं तर काय शिर नाही. मग आता आज्ञा केली शिर आणण्याचं. पहिला जो प्राणी दिसेल तो घेऊन या. आपल्याला वाटतं गणपती हे पहिलं आहे, नाही, पण म्हटलेलं आहे की पहिलं कोण आहे तर पहिलं ही कथा येते. आणि मग पहिल्यांनी बोकड म्हणजे अज, या आजाचं जे मुख आहे ते दक्ष प्रजापतीला लावलं गेलं. तो संपूर्ण यज्ञ जो आहे तो संपूर्ण यज्ञ पूर्ण झाला. आणि यज्ञ पूर्ण झाल्यानंतर शिवशंकरांनी काय केलं असेल तर या दक्ष प्रजापतीला बोध केला. आणि तो बोध म्हणजे काय आहे, आणि अज याचा अर्थ अभेद दृष्टी. आपल्याला अज म्हणजे बोकड वाटतं, पण त्याला मस्तक लावलं अजाचं म्हणजेच काय झालं, त्याची बुद्धी जी जड झाली होती त्या बुद्धीमध्ये त्यांनी अद्वैत दृष्टी त्याला दिली आणि अद्वैत तत्वज्ञान त्याला अद्वैत तत्वज्ञानाचा त्याला बोध केला. दक्ष प्रजापतीला पूर्ण अद्वैत तत्वज्ञानाचा बोध करून मुक्त केलं कोणी तर ते शिवशंकरांनी. मग त्यांची गेलेली ही सती जी आहे ती सतीने पहिला देहत्याग केला. आता पुन्हा हिने जन्म घेतला तो म्हणजे हिमालय आणि मेनका हिच्या उदरी. आता ही अंबिका म्हणून जन्माला आली. आता पुन्हा हिने काय केले तर शिवशंकरांनाच वरलेला आहे. ह्या शिवाचा आणि हिचा विवाह झाला अंबिकेचा. एक दिवस कैलास पर्वतावरती शिवशंकर समाधी स्थितीमध्ये बसलेत आणि ह्यांच्या मांडीवरती कोण होती तर यांची पत्नी बसलेली आहे. आपल्या मांडीवरती आपली पत्नी बसलेली आहे याचंही त्यांना भान नाहीये. पण त्याच वेळेला आकाशामधून चित्रकेतू नावाचा एक गंधर्व जो आहे तो विहार करत होता. याची नजर सहज बघितली की शिवशंकरांच्या मांडीवरती कोण आहे तर त्यांची पत्नी बसलेली आहे, पार्वती बसलेली आहे, अंबिका बसलेली आहे. ह्याच्या मनामध्ये कुभाव जागा झाला आणि कुभाव जागा झाल्याबरोबर हा कैलास पर्वतावरती उतरला. याने शिवशंकरांची निर्वत्सना करायला सुरुवात केली आणि तो म्हणते समाधीमध्ये जाणं फार सोपं असतं. कामदेवाला तुम्ही जाळलंय तसं समजलं जातं. जर तुम्ही कामाला जाळलंय तर तुमची पत्नी तुमच्या मांडीत कशाला हवी, बाजूला ठेवा की तिला. जर तुमची पत्नी तुमच्या मांडीमध्ये असेल याचा अर्थ काय आहे तर तुमच्यातला काम गेलेला नाही. आणि पुढे तो चित्रकेतू असं म्हणतोय आता असं करा, तुमच्या पत्नीला काय करा तुम्ही आलिंगन द्या आणि मी काय करतो तर मी माझ्याजवळ काय आहे बाण आहेत, धनुष्य आहे, मी बाण सोडतो, शस्त्र सोडेन आणि बाण सोडेन. त्यावेळेला जर तुमची समाधी स्थित राहिली तर तुम्ही खरंच कामाला जिंकलत असं मी मानीन, अन्यथा मी मानणारच नाही. तुमच्या पत्नीला आलिंगन द्या असं सांगितलं. शिवशंकरांना काय काहीच नाही हो, ठीक आहे घालतो म्हणल्या. दोन्ही वेळा तिच्या
यांनी दोन्ही काय केलंय तर दोन्ही हात तिच्या गळ्याभोवती घातले आणि ह्यांनी बाण सोडले. शिवशंकर समाधी स्थितीमध्ये होते, समाधी भंगच झाली नाही. आणि चित्रकेतूला असं वाटतंय की मी शिवशंकरांवरती बाण सोडतोय, पण क्षणकाल त्याची नजर वर गेली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तिथे स्त्री आणि पुरुष दोन्ही दोन वेगळे नव्हतेच. त्याला जे दर्शन झालं ते अर्धनारी नटेश्वराचं दर्शन झालं. दोन व्यक्ती एकत्र इतक्या मिसळून बेमालूमपणे मिसळून गेलेल्या होत्या की त्याला साक्षात अर्धनर नटेश्वराचं दर्शन झालं. आता मात्र तो भानावरती आला, नमस्कार करायला आला, पण त्यावेळेला त्याला शाप मिळालाय. आणि शाप मिळाला की तू आसूर होशील. हा आसूर वृत्तीचा झालेला कोण आहे तर तो वृत्रासूर आहे. याची कथा यथावकाश आपल्या पुढे येईल. पण यानंतर भागवताचा विषय येतो तो म्हणजे अर्धनारी नटेश्वर. 2 मिनिटात सांगते. अर्धनारी नटेश्वर याचा अर्थ अक्का खूप सुंदर सांगायच्या. अक्का म्हणायच्या आपल्या सगळ्यांचा जन्म होतो, स्त्री आणि पुरुष, कोणी स्त्री आहे कोणी पुरुष आहे. पण जी स्त्री आहे ती 50 वर्षापर्यंत स्त्री आहे, पुरुष आहे तर 50 वर्षापर्यंतच पुरुष आहे. त्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये वृत्तीमध्ये पूर्णपणे बदल व्हायला लागतात. स्त्री जी आहे ती पुरुषत्वाकडे झुकत जाते, ती आणखीन कणखर बनते, इतकी कणखर बनते की कितीही आपदा येऊ देत पण ती ताठ उभी राहते. ती अजिबात अशी हल्ली जात नाही, किंबहुना तिचं शरीर सुद्धा बदलत जातं. जेव्हा ती वृद्धत्वाकडे झुकते तेव्हा तिच्या कानामधून पांढरे केस येतात, मिशीच्या ठिकाणी पांढरे केस येतात. बघतो की नाही आपण. पुरुषांचं पण तसंच आहे. पुरुष कसा आहे 50 वर्षापर्यंत तो अत्यंत कठोर आणि कसा आहे, पण 50 नंतर तो स्त्रीत्वाकडे झुकत जातो, तो अधिक हळवा होतो. आणि म्हणून मराठीमध्ये म्हण निघाली, लहानपणी माय मरू नये ना म्हातारपणी बाय मरू नये. नाही, दुःख सहन होत नाही. नंतर किती स्त्रीत्वाकडे झुकतो तर स्तन हळूहळू लोंबायला लागतात, शरीराच्या रूपामध्ये सुद्धा बदल घडत जातो. आणि म्हणून अर्धनारी नटेश्वर हे जे दर्शन आहे हे प्रत्येक जीवामध्ये घडणारे बदल आहेत, हे निसर्गाने दिलेले बदल आहेत. आणि म्हणून अर्ध नारी आणि अर्ध नर हे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे, प्रत्येकाला त्याची अनुभूती आहे असं भागवत सांगतं. इथपर्यंतची केलेली कथा भगवान गोपालकृष्णांच्या चरणी, समर्थांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. इथेच थांबते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी.